जेवढं शक्य आहे तेवढं बोलणार आहे, कणकण पण आहे, पण मला असं वाटतं की हा विषय इतका महत्वाचा आहे की त्याच्याविषयी बोललं पाहिजे. आणि इतक्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात त्याचं मला खूप कौतुक वाटतंय. हा कार्यक्रम सुद्धा अतिशय वेळेवर चालू झाला ह्याचे मला खूप कौतुक वाटतंय, कारण हे नेहमी असंच केलं पाहिजे असं मला वाटतं. मुख्याने एक आता जेलचा विषय निघाला तर मी पण एक धुळे सेंट्रल जेलमध्ये गेलेलो आहे. म्हणजे मुसाफिर वाचलं असेल त्यावेळी तुम्हाला माहित असेल, त्यावेळी चित्र विचित्र अनुभव मला आलेले आहेत त्या काळात. पण त्यानंतर मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये शिरलो. त्या सगळ्याची कहाणी मुसाफिरमध्ये आहे. पण त्यावेळेस वाटलंही नव्हतं की जग एवढं प्रचंड बदलेल म्हणून. म्हणजे मी जेव्हा कम्प्युटरमध्ये शिरलो तेव्हा IBM मध्ये होतो मी, आणि आम्हाला कस्टमर्सच्या मागे असं धावत जावं लागायचं. त्यावेळी आम्हाला वापरा, आम्ही तुमची सिस्टम डिझाईन करतो आणि कस्टमर हुडूच करायचे, कारण कम्प्युटरवरती विश्वासच नव्हता त्यांचा. पण मॅन्युअल सिस्टम खूप चांगल्या असायच्या. आम्ही त्यावेळी म्हणायचो की तुम्ही आम्हाला डेटा द्या, मग डेटा देऊन आम्ही पंच करतो कार्डावरती, मग आम्ही लिस्टिंग देतो, आम्ही पंच बरोबर केले की नाही बघण्याकरता. मग तुम्ही बघा, जे बरोबर नाही ते चुका दुरुस्त करा. आम्ही पुन्हा पंच करतो दुरुस्त करून, मग पुन्हा लिस्ट तुम्ही द्या, मग आम्ही तपासतो. असं करतो. जेव्हा डेटा बरोबर यायचा तेव्हा आम्ही डेटा फीड करायचो, मग त्यातून रिपोर्ट मिळायचे, इन्व्हेंटरी पेरोल काय असेल. तोपर्यंत ती वेळ निघून गेलेली असायची. म्हणजे प्रत्यक्ष इन्व्हेंटरी मला 5 तारखेची इन्व्हेंटरी म्हणजे किती स्टॉक आहे माझ्याकडे पाहिजे असेल तो रिपोर्ट मला 15 तारखेला मिळायचा. 15 तारखेला रिपोर्ट मिळायचा की 5 तारखेला माझा स्टॉक किती होता. पण आम्हाला काय करायचं असलं रिपोर्ट घेऊन. त्यावेळी बॅच प्रोसेसिंग होतं, तेव्हा ऑनलाईन नव्हतं, रिअल टाइम नव्हतं. ते पर्सनल कम्प्युटरमुळे सगळं बदललं, PC झाले त्यामुळे सगळं बदललं. पण आज ज्या वेगाने सगळं चाललेलं आहे ते एका दृष्टीने मी तुम्हाला हादरवणार आहे, आणि उद्देश हा हादरवण्याचाच आहे की त्यात उगीच खोटं बोलणार नाही. त्याचं कारण असं, हे जग इतक्या प्रचंड वेगाने बदलणार आहे असं लोक नेहमीच म्हणाले. जेव्हा मोटार गाडी निर्माण झाली 10-20 साली फोर्ड मोटर झाल्या, तर इंडस्ट्री 2.0 म्हणतात येणार त्याच्याकडे. त्यावेळेस लोकांना वाटलं होतं की खूप आता जग प्रचंड बदलणार आहे. दरवेळी कुठेतरी टेक्नॉलॉजी येते आणि त्याने डिस्ट्रप्शन निर्माण होतं. म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये त्याच्या बऱ्याच थिअरी आहेत. टेक्नॉलॉजिकल डिस्ट्रप्शन, त्याचा इकॉनॉमिक्स मध्ये काय परिणाम होतो, त्याने इकॉनॉमी कशी बूस्ट होते वगैरे असं सगळं. पण कम्प्युटर झाले तेव्हा लोकांना वाटलं की आता खूप काहीतरी वेगळं होईल. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यापासून मात्र खरोखरच जग हे प्रचंड वेगाने बदलत आहे. मग त्याचा गवगवा इतका मोठा झालेला आहे. लोक जिकडे तिकडे AI एक सहज मी तुम्हाला सांगतो, म्हणजे माझी आता 60 साधारण पुस्तकं झाली आता वाचून त्याप्रमाणे. सायकोलॉजीवरती 6 आहेत, इकॉनॉमिक्स वरती 4 आहेत, मॅथमॅटिक्स वरती 3 आहेत, सायन्स आणि टेक्नॉलॉजी वरती साधारण 30 एक असतील, कायद्यावरती 1 आहे, संगीतावरती 2 आहेत. म्हणजे संगीतावरती भारतीय संगीतावरती माझी बहीण बसलेली सुलभा पेशवेकर नादवे, आणि पाश्चिमात्य संगीताच्या विषयी सिम्फनी म्हणून अशा अनेक विषयांवरती माझी किवायकार आणि सायन्सच्या विषयी बरीच आहे. मनात सायकोलॉजीची विषय हे सांगण्याचं कारण मी किती लिहिलेलं नाही आहे, पण माझी भाषणं गेल्या 15 वर्षामध्ये गणितावरती, व्हॉट इज मॅथमॅटिक्स, हे मला खूप आवडतं भाषण आहे. म्हणजे लोकांना मॅथमॅटिक्स फॉर्म्युल्यावर वाटतं, पण मॅथमॅटिक्सचा अर्थ खूप वेगळा असेल तर फार सुंदर त्याच्यावरती एसे किंवा इकॉनॉमिक्स वरती माझी भाषण झालेली. इनफॅक्ट पुढच्याच महिन्यामध्ये सोलापूरला मी एक भाषण देणार. ते एक बदललं जिओ पॉलिटिक्स, म्हणजे डॉलर डॉमिनन्स आणि ब्रिक्स आणि काय चाललेलं आहे, टॅरिफ वगैरे या सगळ्या भानगडी कव्हर करून त्यात इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स समजून सांगावं म्हणून मी सोलापूरलाच येणार आहे. कुठे मला भाषण मला माहीत नाही, पण ये गावकऱ्यांनी ते ठेवणार आहे. तर मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी, नंतर माझा आयुष्याचा प्रवास, नंतर लेखन प्रवास, नंतर सायन्सच्या विषयी आर्यभट्ट टू बिग बँग, अशा अनेक विषयांमध्ये माझी भाषणं झाली गेल्या 15 ते 20 वर्षात. तुडुंब भरलेले असे 1000-2000 लोकांसमोर, 500-700 लोकांसमोर, भरपूर त्याला प्रतिसाद मिळाला.
पण गेल्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये मला फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती बोलवलं. म्हणतो अहो नाही बाबा इतर विषयावर बोलू शकतो. नाही AI त्याची भीती आणि कुतूहल एवढं प्रचंड बसलेलं आहे लोकांना. नुसतंच नोकरी जाईल अशातला भाग नाही आहे. त्यांनी जे परिणाम होणार आहेत ते खूप चांगले आणि खूप वाईट दोन्ही होण्याची शक्यता आहे. मी त्याच्याकडे येणार आहे. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो की ChatGPT लोक 2018 साली GPT-1 आला, 19 साली 20 साली 2 आला, मग GPT-3 आला, आता GPT-4 आलेला आहे. काय 4.5 कडे वाटचाल चालू आहे. GPT-5 जेव्हा येईल काय होईल काही सांगता येत नाही. पण GPT-4चाच IQ हा 155 आहे. आईन्स्टाईनचा 160 होता. GPT-5चा IQ हा 1200 असेल असं लोक सांगतात. पण IQ म्हणजे काय हा एक प्रश्न. बुद्धी म्हणजे काय त्याच्यावर माझं बरंच रिसर्च रिकार्ड चालू आहे. मी मेंदूतले न्यूरॉन्स बुद्धी आपण एखादं कोडं सोडवतो तर म्हणजे काय तर बुद्धी ही साधारण 7 प्रकारच्या मनात माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. सायकॉलॉजी जरूर वाचा. गार्डनर नावाचे एक सायकॉलॉजिस्टने सांगितलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारची बुद्धी असते. आपण एकाच स्तराच्या बुद्धीला बुद्धी म्हणतो की 1, 3, 5, 7 फूटचा आकडा कुठला हे ज्याला ओळखता येतं बुद्धी. हा पॅटर्न रेकग्निशन असतो. आपण त्यातला पॅटर्न शोधतो डेटामध्ये. हे सगळे विषम संख्या आहेत. त्या दोघांमध्ये फरक 2 आहे. तर डेटा मधला पॅटर्न शोधण्याला आपण बुद्धी जी म्हणतो ते बरोबर AI उचललेलं आहे. AI मध्ये सुद्धा डेटा मधला पॅटर्न शोधणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. की डेटा दिला की त्यांनी ते शोधणं की त्यातला पॅटर्न काय आहे. रिचर्ड फायनमन नावाचा एक सायंटिस्ट फार छान म्हणायचा की काय सुंदर उपमा बघा. तुझं ग्रेट नोबेल लॉरेट होता. मला अतिशय त्याच्यावर प्रेम आहे. फारच ग्रेट मनुष्य होतं. क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स वरती त्यांनी काम केलं. हिमालयामध्ये आहे ते. पण त्याच्याकडे चेस माणसं चेस खेळतायत आणि तो एक तिसरा मनुष्य आहे तो बघतोय त्याला ते नियम माहित नाहीये. ते ऑब्झर्व करून फक्त खेळी कोण खेळतंय ऑब्झर्व करून तो चेसचे नियम काय असले पाहिजेत हे जो ताडतो. कारण उंट सरळ रेषेत जातो, हत्ती 2.5 घरा जातो, हत्ती सरळ रेषेत जातो वगैरे असं सगळं. प्याद एकच घर पुढे जातं वगैरे हे नियम तो शोधून काढतो. म्हणजेच तो निरीक्षण करून त्यातले नियम शोधतो. हे डेटा सायन्सचं हेच रूप आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे निरीक्षण करणं. डेटा घेऊन आपण त्याच्यावर शिकणं, त्यातलं पॅटर्न शोधणं, त्यातून नियम बनवणं म्हणजेच मशीन लर्निंग म्हणजेच डेटा सायन्स. हे एआयचं प्रचंड मोठं महत्वाचं एक प्रिन्सिपल. त्याच्याकडे मी येणार आहे. पण आता ChatGPTचं काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो. ChatGPTला प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपण डेटा पुरवलेला आहे. म्हणजे विकिपीडिया आहे, सगळ्या इंग्लिशच्या कादंबऱ्या आहेत, संपूर्ण आपल्या चॅट्स आहेत, सगळ्या लोकांच्या चॅट्स म्हणजे त्यातलं SMS असतील, व्हॉट्सअप असतील, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सगळ्यातला एक सगळ्या लाखो कोट्यावधी लोकांच्या चॅट्स, अनेक वेबसाईट्स, सगळं इंटरनेट, सगळ्या इंग्लिश नॉवेल्स हे ChatGPTला इनपुट म्हणून दिलेले आहे. त्यातनं तो शिकत जातो. या डेटावरनं तो शिकत जातो आणि त्यातनं तो कन्क्लुजन करतो. कसं होतं ते मी सांगणार आहे, सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ते म्हणजे काय गुड आहे बाबा हे, तर मला ते डिमिस्टिफाय करायला खूप आवडतं. तर ChatGPTनी समजा तुम्हाला कोणावरही निबंध लिहायला सांगितला तर तो कोणावरही निबंध लिहू शकतो, कोणावरही कविता करू शकतो. नाव दिलं की त्याच्याविषयी काही इंटरनेटवर अवेलेबल असेल, 2-4 वाक्य असतील तर असं ती गुंफून तो कविता करतो. काही नसेल तर उगाच त्याच्या मनाने करतो. तू फार चांगला आहे सांगतो, तुम्ही नाव घेऊन बघा ChatGPT कविता करतो करतो आपल्याला. तर माझ्यावरती कविता करायला कोणाला तरी सांगितलं आणि ChatGPT ते कविता केली, पण नेमकी हिंदीत केली. माझं हिंदी खूप वाईट आहे. मी नेहमी म्हणतो मला बोर्डात 16 याने सांगितलं होता तुम्हाला तर पहिलाच नंबर येणार होता, पण हिंदीमध्ये मला 100 पैकी 43 मार्क पडले. 7 मार्कांनी माझं 7 मार्क जरी जास्त पडले असते तरी मी पहिला आलो असतो. पण मला हिंदीत वाक्प्रचार करायला सांगितलं तेव्हा मला मी लिहिलं होतं की मैं तुमको पुकार रहा था लेकिन तुम मेरी तरफ ढुंकी भी नाही. त्यामुळे लोकांना मास्तरांनी बरेच प्रयत्न करून सुद्धा काही जमलं नाही.
मी ते 16 नंबर आला. पण मुख्य सांगायचं की ते कविता त्याला करायला सांगितली आणि त्याने हिंदीत केली कविता. आता ती कविता करताना बघा, त्यांनी आता मी कुठल्या विषयावर लिखाण केलेलं आहे ह्याचा वापर विचार करून का तो शिकला. आतापर्यंत माझ्यावरती लिखाण झालेलं आहे, माझे भाषणं झाली, माझी पुस्तकं झाली, त्याचे रिव्ह्यूज आलेले, या सगळ्याचा इनपुट त्यांनी घेतला. पण किती केला, कोट्यावधी बिलियन्स ऑफ आर्टिकल्स, मिलियन्स ऑफ नॉवेल्स, या सगळ्यात माझ्यावर शिकलेलं कुठे एवढ्या ढिगाऱ्यातनं त्यांनी काही सेकंदात 3 का 4 सेकंदात त्यांनी माझ्यावर हिंदीमध्ये कविता केली. काय अजब आहे बघा. तू वाचून नको. अच्युत गोडबोले नाम है बड़ा, शब्दों का जादू ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात, बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कभी कोई मात, मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान में समाई, संगणक गणित अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले, मराठी में तूने गढ़ा ज्ञान, हर पन्ने में है नई उड़ान वगैरे. आणि मग शेवटी अच्युत गोडबोले सलाम तुझे तेरे विचार तेरा नाम तुझे मध्ये तिचा पडली. आता हे ठीक आहे, हे तरी माझी पुस्तकं हे लिहून विकिपीडिया, माझं बायोडेटा आपलं सगळं कोणतरी जुळजुळ केली, सगळं बरोबर यमकाम खूप चांगलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये हे वाचलं मी, पण त्याचं मला विशेष काही वाटलं नाही. पण त्याला जेव्हा सांगितलं की तू याचं गाणं कर, आणि त्यांनी चक्क चाल लावली त्याला काही सेकंदात. आता ह्याच्यावरून म्युझिक डिरेक्टर्सचं काय होणार आहे, संगीतकारांचं काय होणार आहे, गायकांचं काय होणार आहे. प्रशांत देशपांडे बसले होते, अतिशय आवडते गायक, त्याच्या छातीत नक्कीच झडक भरेल हे ऐकून. गायक, वादक, स्टुडिओज, म्युझिक स्टुडिओज, हे चॅट जीपीटी कुठेतरी टूल आहे, त्या टूलला सांगितलं काही सेकंदांमध्ये या कवितेला जर का हे म्युझिक कोणी करू शकत असेल तर उद्या काय होईल हे तुम्ही स्वतः ऐका आणि ठरवा, मग मी पुढचं बोलतो. म्युझिक बघा. अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले, लाठी में तूने चढ़ा गया, हर पन्ने में है नई उड़ान, तूने जो बोए वो भी मीन पण घेते होय. विचारों से जुड़े समाज की चिंता, हर दर्द सुलझा, शब्दों से दुनिया का नजरिया बदला, तेरी विरासत अमर रहेगी, हर दिल में रोशनी बहेगी. अच्युत गोडबोले शब्द बदलला, एक कमाल आहे.
तर हे जर का तो काही सेकंदात करू शकत असेल तर आपण अर्जित आहे का कोण मला आवाज किती सुंदर आहे बघा, म्युझिक किती सुंदर आहे बघा, अरेंजमेंट किती सुंदर बघा, ही चाल लावून ते ऑटोमॅटिकली जर का आपल्याला चॅट जीपीटी किंवा तत्सम टूल काही सेकंदात तयार करू शकत असेल 2025 मध्ये, तर 2030-2035 मध्ये काय होणार आहे गायकांचं, वादकांचं. मी तुम्हाला लक्षात माहिती का मला माहिती म्युझिक स्टुडिओ बुक करणं अर्जित कोणी अशा कोटी रुपये घेतात, ते किती कोटी रुपये घेतात एका गाण्याला. इतक्या सुंदर आवाजाच्या माणसाला बुक करणं, म्युझिक स्टुडिओ बुक करणं, इन्स्ट्रुमेंटलिस्ट हे करणं, आणि हे सगळं चाल लावणं, म्युझिक डिरेक्टर हे सगळं म्हणून हा मोठा प्रकार आहे. अच्युत गोपाल एवढा मोठा मुळीच नाही की त्याच्यावर असे कोणतरी गाणं करावं म्हणून. पण हे जर होऊ शकत असेल तर उद्या या सगळ्यांचे रोल्स काय राहतील. आणि माझ्या डोक्यात मी ठरवलं, मी स्वतः प्रचंड हादरून गेलो ऐकल्यानंतर की हे जर का होत असेल तर पाणी तर त्याचे परिणाम हे खूप दूरगामी आहे. तर ही सुरुवात कशी झाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मी मगाशी सांगितलं तसं कम्प्युटरचं पहिल्यांदा युग होतं, लोकांना कम्प्युटर हे वाटायची. 1960 सालचं दशक हे मेनफ्रेम्सचं होतं, तर लोकांना कम्प्युटरची भीती वाटायची. एवढ्या मोठ्या हॉलमध्ये असे कम्प्युटर बसायचे, लोक घाबरायचे. पंच कार्ड घेऊन माणसं प्रोग्रामर्स फक्त फिरायचे आणि बाहेरच्या लोकांना कळायचे नाही आत काय चाललंय ते. त्या कम्प्युटर फक्त 2च ठिकाणी माणसं चपला काढायची, एक वेळ देऊळ आणि दुसरं कम्प्युटर रूम. कारण दोन्ही ठिकाणी आत काय चाललंय माहित नाही आणि डिसिजन कसे होतात माहित नाही. बाहेर चपला काढलेलं बाहेर असं म्हणून दोन्ही ठिकाणी. पण माणसांचा कम्प्युटरवर विश्वास नव्हता. युजर्स म्हणायचे की उशिरा रिपोर्ट म्हणतात, मगाशी सांगितलं तसं. 1970 मध्ये त्यात सुधारणा झाली, किमती कमी झाल्या, आकार कमी झाले, पॉवर वाढली, पण तरी युजर्सचा विश्वास नव्हता. 1980चं साल जे आहे, 60चं मेनफ्रेमचं, 70 मिनी कम्प्युटर असतं, 80 हे पर्सनल कम्प्युटर असतं, 90 हे इंटरनेटचं, 2000चं जे होतं ते मोबाईल कम्प्युटिंगचं होतं, आणि 2010च्या नंतरचं जे युग सुरू झालं ते खऱ्या अर्थाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स युग सुरू झालं. आणि 2013 साली इंडस्ट्री 4.0 ची घोषणा झाली. इंडस्ट्री 1.0 ने आपली रेल्वे निघाली, इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आपल्याला माहिती आहे. इंडस्ट्री 2.0 म्हणजे 1910-20च्या सुमाराला जी फोर्ड मोटर्स निघाल्या, मास प्रोडक्शन चालू झालं. मॅनेजमेंट विद्यार्थी असतील तर माहिती असेल, टेलरची फ्रेडरिक टेलर बघायचं. इंडस्ट्री 3.0 1960च्या दशकामध्ये कम्प्युटर्स आणि चिप्स निर्माण झाल्या आणि त्यावेळी पुन्हा सगळं युग बदललं. आणि इंडस्ट्री 4.0 ची घोषणा 2013 साली झाली. त्यामुळे 8 मेजर टेक्नॉलॉजी आहेत. त्यातली सगळ्यात महत्वाची टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि त्याच्याबरोबर बिग डेटा, आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, त्यानंतर AR VR म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी, मग 3D प्रिंटिंग, त्यानंतर ब्लॉकचेन, 5G, क्लाउड कम्प्युटिंग, अशा अनेक टेक्नॉलॉजीज मिळून इंडस्ट्री 4.0 ची घोषणा झाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या एकमेकांना कनेक्टेड आहे. तर AI हे सगळ्यात महत्वाचं आहे, पण इतर सुद्धा सगळ्या टेक्नॉलॉजी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्या सगळ्या एकमेकांना पूरक आहेत. इतकं की 2017-18 सुमाराला इंडस्ट्री 5.0 ची पण घोषणा झाली, कारण ऑलरेडी खूप पुढे गेले होते. कारण 2010च्या नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भयंकर वाढ झाली. ती का झाली, अमेरिकेतच का झाली हे मी सांगणार आहे. तर आपल्याला म्हणतो की अमेरिकेत झाली म्हणजे त्याची कारण आहेत, त्याचं का झालंय सांगणार. त्याच्या अगोदर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा थोडा इतिहास जर बघितलं तर आपल्याला कळेल की AI ची सुरुवात 1956 साली डार्टमाउथ कॉन्फरन्स मध्ये झाली अमेरिकेमध्ये. हे कॉन्फरन्स झाली आणि त्यावेळेला माणसासाठी यंत्र तयार करणं हे ध्येय ठेवून जे काही विज्ञान का तंत्रज्ञान निघेल त्याला AI नाव द्यावं असं मॅकॅर्थी नावाच्या माणसाने काढलं. त्यामुळे त्याला AI हे नाव दिलं. 1958-56 सालापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे नाव हे प्रचलित झालं. मग लोक आता माणसासारखं यंत्र करणार म्हणजे काय 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 करू शकतो माणूस,
माणूस आपण बऱ्याच चित्रविचित्र गोष्टी करू शकतो, पण त्या सगळे यंत्र करू शकेल का? तर दोन महत्वाच्या गोष्टी आहेत माणसांमध्ये. म्हणजे एक म्हणजे बॉडीली मुवमेंट. आपण डावीकडे जातो, उजवीकडे जातो, सरळ जातो, वागतो, हात वरती करतो, पाय वरती करतो, गरकन फिरतो, हे सगळं आपल्याला करता आलं नाही. त्याकरता रोबोटिक्सची डेव्हलपमेंट झाली की रोबोट चालतो, रोबोट फिरतो, रोबोट हळू. तर हे त्यामध्ये सुरुवातीला ती डेव्हलपमेंट खूप स्लो झाली. त्यामध्ये प्रगती करते मेकॅनिकल मुवमेंट करणं रोबोट्स बनणं, इलेक्ट्रोमेकॅनिकल, हे इतकं सोपं नाही. तर यांत्रिकीकरण खूप आहे. ते रोबोट अलीकडे रोबोट अगदी खाली वाकून केअर काढतात, रोबोट हॉटेलमध्ये कंपल्सरी करतात, सगळं आता चिकार पुढे गेलेले. जपानमध्ये एक हॉटेल आहे तर एकही माणूस नाही, ते फक्त रोबोट काम करतात. रिसेप्शन पासून ते आज तुम्ही ऑर्डर केली की पदार्थ बनवून आणण्यापासून सगळं रोबोट करतात. आता रोबोटची प्रगती खूप झाली, पण तरी इतकी प्रचंड नव्हती झालेली. त्याला खूप वर्ष लागली, त्यात ते स्लो डेव्हलपमेंट होत होती रोबोट. तर माणसाच्या ह्याच्यात दोन, एक मुवमेंट करणं, पण फक्त मुवमेंट नाही ना, आपण सेन्सरी ह्याच्यात म्हणजे टच, स्पर्श, दिसणं, वास, या सगळ्या गोष्टी आपण शिकत जातो. तसं यंत्राला करता येईल का? तर व्हिजन मध्ये, म्हणजे कम्प्युटर व्हिजन मध्ये, कम्प्युटर व्हिजन असं बॉस्टनच्या जवळ मला एक मोठी कंपनी, माझा कस्टमर होता, कायम तिकडे जायचो. कम्प्युटर यंत्राला दिसणं ही इतकी अवघड गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, इतकं प्रचंड. आपले डोळे हे भयानक कॉम्प्लिकेटेड हवे आहे. मनात मध्ये त्याच्यावर मोठा चॅप्टर लिहिलेला आहे. म्हणजे डोळ्यातनं मेंदूकडे जाणारे जे प्रचंड अनेक हे असतात, कनेक्शन असतात, ते कसे ब्रह्म कसं ओळखतो, असं सगळं आहे. आता कम्प्युटरमध्ये आपण ग्राफिक्स मध्ये पिक्सेल हे करतो, एक रंग जो असतो RGB 3 रंगाचा बनलेला असतो, तर सगळं ठीक आहे. तर त्याच्या शेड्सनी वगैरे आपण इमिटेट करण्याचा प्रयत्न करतो कम्प्युटरमध्ये. पण आपल्या डोळ्यांना तो ताबडतोब जी एखादी गोष्ट ओळखतो, ती गोष्ट कशी ओळखतो हे प्रचंड अवघड आहे. आता लोकांना हळूहळू कळायला लागलं की आपण ती गोष्ट ओळखतो त्यावेळेला आपल्या न्यूरॉन्स जे आहेत आपल्या ब्रेनमध्ये, बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आहेत, ते एकमेकांना जोडलेले असतात. तर जोडलेले असतात, त्याच्यामुळे फट असतं, त्याला सिनॅप्स म्हणतात. तर यामधून आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतो त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा, मी जेव्हा हे बघतो तेव्हा पहिल्यांदा त्याच्या कडांवरनं, म्हणजे एजेसवरनं काहीतरी आहे हे कळतं. त्यानंतर मी थोडं आणखीन पुढचे काही न्यूरॉन्स असतात ते ओळखतात की काहीतरी हे निर्जीव आहे. मग त्याचा कलर, त्याचा आकार वगैरे सगळं ओळखून तो विचार करतो हे नोटबुक असू शकते किंवा हे असू शकते. त्याच्या आकारावरनं, ह्याच्यावरनं तो साधारण बघतो की हे अमुक असणे शक्यता आहे. मग आणखीन पुढे चौथ्या ठिकाणी तो असं करत करत आपण कन्क्लुजन काढतो. पक्षी सुद्धा कसा ओळखतो, हा त्याला चोच आहे बरं का, पण म्हणजे पहिल्यांदा काहीतरी दिसतंय, मग तो सजीव आहे की निर्जीव आहे, आणि ते उडतंय म्हणजे पक्षी असला पाहिजे, सरपटणारा प्राणी नाही. मग उडणार आहे तर काय, मग ते चोच आहे का वगैरे, असं सगळं. तो काय पण उडणारी पतंग पण असू शकते. तर हे सगळं जे डिफरन्शिएशन आपण करतो क्षणार्धात, ते न्यूरॉन्स मध्ये वेगवेगळे लेयर्स करत असतात. तर आपण शेवटी कन्क्लुजन करतो ही पतंग आहे, किंवा हा पोपट आहे, किंवा हे अमुक आहे, किंवा हा मोबाईल. तर हे कम्प्युटरला कसं करायला लावणार? कम्प्युटर व्हिजन इज अन एक्स्ट्रीमली कॉम्प्लिकेटेड. हे उदाहरण सांगेल तसंच ऐकणं पण आहे, तसंच स्पर्श एक आपण समजू शकतो, पण वास काय, अनेक गोष्टी करणं. रोबोटिक्स मध्ये फक्त मुवमेंट नाही आहे. रोबोटिक्स सगळ्यात सुरुवातीला फक्त कन्व्हेअर बेल्ट वरती सगळे लाल साबण जर का असतील आणि हिरवा आला तर तो उचलून तो चुकीचा आहे, काहीतरी असं इथपर्यंत पहिल्यांदा प्रगती होती. नंतर त्याच्यात वेगवेगळ्या फॅकल्टीज आपण ऍड करत गेलो, पण त्याची मुवमेंट थोडी स्लो होती. त्या AI मध्ये का इंटेलिजन्स मध्ये का माणसासारखं यंत्राने बनण्यामध्ये एक भाग म्हणजे हालचाल आणि सेन्सेस वरनं हे. दुसरा भाग की त्याच्यावर कन्क्लुजन काढणं. तुम्हाला कळलं किती थंड आहे, किती काय वगैरे, आम्ही तो बर्फात हात घेतला, त्याच्यावर आपण रिॲक्शन देतो, त्याच्यावर विचार करतो की पळ काढायला पाहिजे का, म्हणजे फाईट किंवा फ्लाईट, असे दोन नेहमी सायकोलॉजीत असतात की एखाद्याला की तुम्ही फाईट तरी करता का फ्लाईट तरी करता. तर असे डिसिजन घेणं, तो कन्क्लुजन करणं, विचार करणं, तर्क वापरणं,
हा सुद्धा माणसाचा एक खूप मोठा आहे. एक भाग म्हणजे फिजिकल मुवमेंट आणि सेन्सेस, दुसरा म्हणजे विचार करून तर्क करणं. या दोन्ही गोष्टी जमल्या तर माणूस हा यंत्र हे माणसासारखं काम करेल, हे त्याला कळलं. आणि दोन्ही दिशेने प्रगती चालू झाली. पण त्या प्रगतीमध्ये खूप अडथळे आहेत. रोबोटिक्स बघायचं सांगितलं तसं ते फार वेगाने चाललेलं नव्हतं, तर अडथळे आले. तसंच लॉजिकल रिझनिंग कसं राहणार यंत्रामध्ये? यंत्राला लॉजिकली विचार करायला शिकवणार कसं? पण त्यांच्या डोक्यात आलं एक की आपण निदान लिमिटेड तऱ्हेने डॉक्टर, इंजिनियर, वकील हे सगळे मंडळी काम कसं करतात हे आपण ऑब्झर्व करूया. ऑब्झर्व केल्यानंतर त्यात तो कसं काम करतो ह्याचे नियम आपण कम्प्युटरला घालून देऊया. आणि ह्याच्यातून एक्सपर्ट सिस्टीमचा जन्म झाला. डॉक्टर कसं काम करतो? ताप आला ती हिरवी गोळी, अंग दुखत असेल तर पिवळी गोळी, पण असं करत नाही डॉक्टर. डॉक्टर असतील तर मला मारतीलच. पण किंवा ताप आला आणि अंग दुखलं तर आणखीन काळी गोळी वगैरे असेल, किंवा फारच झालं तर इंजेक्शन, किंवा आणखीन काही झालं तर मग ब्लडचा रिपोर्ट काढ, ECG काढूया. हे सगळं इफ देन एल्स बघा. इफ युअर देन दिस म्हणजे ते संबंध डॉक्टर कसं काम करतो. इफ बॉडी एक देन दिस, इफ बॉडी एक अँड फिवर देन दिस. आणि मग ते अमुक त्याला औषधं दिली आणि त्यांनी काही जमलं नाही, तो पेशंट घेतलं पण मला काही जमलं नाही, तर मग डॉक्टर विचार करतो ठीक आहे माझा ECG काढ, का अमुक करतो अमुक करतो. तेही कोडीफाय करून ठेवलं असतं की असं झालं तसं झालं, पण त्यांनी परिणाम नाही झाला तर मग अमुक करावं. हे सगळ्याचे प्रोग्राम द्यायचे आणि इफ द एल्सची स्टेटमेंट द्यायची. जसं जावा प्रोग्रामिंग लँग्वेजेस ज्यांनी केलं किंवा नाही केलं, इफ द एल्सची स्टेटमेंट मध्ये ते सगळं कम्प्युटरला फीड करायचं, सगळं नॉलेज फीड करायचं. आम्ही मला आठवतं 80s मध्ये नॉलेज रिप्रेझेंटेशन कसं करायचं कम्प्युटरमध्ये, नॉलेज रिप्रेझेंटेशन, त्यामुळे चेन्स आणि अनेक डेटा स्ट्रक्चर मी वापरत असतो. ते आपल्याला असणारं नॉलेज कसं रिप्रेझेंट करायचं, बॅकवर्ड चेन्स आमचं, या सगळ्यांनी कम्प्युटर सायन्स भरलेलं होतं त्याकडे. की डॉक्टरचं, वकिलाचं, इंजिनियरचं, ऑइल एक्सप्लोरेशन एक्सपर्ट्स, सगळ्यात एक्सपर्टचं ज्ञान इफ द एल्सचं स्टेटमेंट भरून आपण कम्प्युटर द्यायचं. आणि वापर कसा करायचा, तर रोग्याने यायचं आणि त्यांनी सांगितलं की मला अमुक होत आहे, डोळे पिवळे दिसत आहेत, इफ आईज येलो, तो काळ व्हिडिओ असं काहीतरी सांगेल, तो काहीतरी हे करेल. तर त्यांनी आपली लक्षणं सांगायची आणि कम्प्युटर त्याला उत्तर द्यायची की काय करावं. ते केल्यानंतर काय वाटतं ते पुन्हा रोगाने सांगितलं की पुन्हा पुढची उत्तर असं. पण ह्या एक्सपर्ट सिस्टम अशा टिकल्या नाही, कारण रोग सुद्धा वाढत होते, औषधं वाढत होती, ट्रीटमेंट्स वाढत होती, वेगवेगळ्या टेक्निक्स पुढे येत होत्या. CT स्कॅन सगळं दर आठवड्यात, दर महिन्याला, वर्षाला सगळं बदलायचं. मेंटेन करणं ते भयंकर अवघड झालं. दर वर्षाला, दर 2 वर्षाला सगळं सातत्याने प्रोग्राम बदलणं, टेस्ट करणं, पुन्हा ते वापरणं, त्यामुळे ते फार बोजड व्हायला लागलं. की अशा प्रकारे ज्ञान आपणच कम्प्युटरला ज्ञान द्यायचं पण ते वापरायचं. ही एक्सपर्ट सिस्टीम मधली त्याला सिम्बॉलिक AI म्हणतात, टॉप डाऊन अप्रोच, की तुम्ही पहिल्यांदा ज्ञान द्यायचं आणि ते वापरायचं. आणि मग AI बघा तो कम्प्युटर कसा इंटेलिजंटली वापरतो, पण तुम्हीच त्याला कसं करायचं ते. त्यामुळे फार काही वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे AI मध्ये असे बरेच विंटर्स आले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप वाढतंय. अमेरिकेत प्रचंड लगेच काही झालं की बोंबाम चालू, कंपन्यांनी गुंतवणूक सुरू केली, तर शेअरचे भाव वाढले आणि 4-5 वर्षात कळलं फार दम नाही, पुन्हा शेअरचे भाव पडले, पुन्हा गुंतवणूक बंद झाली. त्याला AI विंटर्स म्हणतात. बऱ्याच वेळेला AIचा असा फुगा प्रचंड वाढला आणि AIचे विंटर्स निर्माण झाले. असं होत राहिलं आणि असं होत राहिल्यानंतर 2000च्या सुमाराला एक ट्रान्सलेशन करण्याची पाळी आली. कॅनडामध्ये फ्रेंच आणि ब्रिटिश असे दोघांचं राज्य होतं कॅनडामध्ये. त्यामुळे तिथे काही प्रांतांमध्ये फ्रेंच वर्चस्व होतं आणि काही प्रांतांमध्ये ब्रिटिश वर्चस्व होतं. त्यामुळे इंग्लिशचं फ्रेंचमध्ये, फ्रेंचचं इंग्लिशमध्ये भाषांतर करण्याची गरज प्रचंड भासायला लागली. तर हजारो, अक्षरशः लाखो लोक नुसतं ग्रामपंचायतीपासून, जिल्ह्यापासून, तालुक्यापासून शहरापर्यंत इतकी सरकारी कागदपत्र, नियम यायची, सर्क्युलर्स वगैरे, की सगळ्याची भाषांतर दोन्ही भाषात करावे लागायचे. त्याकडे हजारो लोक नेमलेले. हे ऑटोमेट करता येईल का आपल्याला? हे आपल्याला यंत्राने करता येईल का?
मग त्यांनी बोलत सिम्बॉलिक एआय सारखा वापर करायचं ठरवलं की फ्रेंचमध्ये हा शब्द असेल तर इंग्लिशमध्ये हा शब्द, इंग्लिशमध्ये हा शब्द असेल, जसं की 2 डिक्शनऱ्या तुम्ही दिलेल्या आहेत आणि त्या डिक्शनरीवरून हा शब्द असेल तर तो रिप्लेस करून आपल्याला होत आहे का? पण त्यांच्या लक्षात आलं की भाषेमध्ये हे इतकं सोपं नाहीये. म्हणजे भाषेमध्ये ते का सोपं नाहीये हे सांगण्याकरता तुम्हाला मी एक मराठीमधलं एक उदाहरण सांगतो आणि असे अनेक उदाहरण आपल्याला देता येतील. म्हणजे लागली या शब्दाचं एक गंमत, मराठीत लागलीची गंमत बघा. बाजूच्या गावात एक चित्रपट लागला होता. तो बघून परत येताना वाटेत मित्राचा बंगला लागला. त्याचा मुलगा माझ्या ऑफिसमध्ये नुकताच लागला होता. बंगल्यात शिरताना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला लागला. घरचे जेवायचा आग्रह करू लागले. मला जेवणात गोड लागतं हे माहिती असल्याने गोड केलं होतं. भात थोडा लागला होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली ती नेमकी मला लागली. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार लागली. निघताना बस फलाटाला लागलीच होती, ती लागलीच पकडली. पण भरल्या पोटी आडवळांनी ती मला बस लागली. मग काय, घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी लागली, कारण आल्या आल्या घाईची लागली. थोडक्यात माझी एक वाट लागली आणि घरची मंडळी हसायला लागली. आता बघा, एक शब्द तर किती तऱ्हेने वापरला असं तुम्ही सांगू शकतो. तर फक्त लागली हा शब्द घेऊन तुम्ही ट्रान्सलेट करू शकाल का? याचा अर्थ कॉन्टेक्स्ट महत्वाचा आहे. ह्याचा ChatGPT संबंध आहे म्हणून मी सगळं सांगतो. याचा कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही तो शब्द वापरताय ते सगळ्यात महत्वाचं आहे. तेव्हा ऑटोमॅटिकली नुसतं ट्रान्सलेट करून भागणार नाही हे त्यांच्या लक्षात आहे. त्यावेळेला एका माणसाच्या डोक्यात ब्रेन वेव्ह आली. एकाने बरेच सायंटिस्ट होते, त्यांच्या डोक्यात आलं की लहान मुलं कसं शिकतात. लहान मुलांना आपण व्याकरणाचे नियम शिकवतो का? हा कर्ता, हा कर्म, हा क्रियापद, डिक्शनरी, पाठ वगैरे काय करत नाही. तो नुसतं इतरांचं ऐकतो आणि ऐकून तो स्वतःच्या मनात नियम बनवतो. मागायचं जसं मी तुम्हाला चेसचं उदाहरण दिलं, बघून तो नियम बनवतोय. तर ते तो सगळं सुद्धा बघतो, म्हणजे डेटा आत घेतोय आणि तो नियम बनवतोय. मग डेटावरनं पॅटर्न शोधतोय, डेटावरनं नियम शोधतोय. तो जर काही करू शकत असेल तर आपण यंत्रामध्ये ते का करू शकतो? आणि म्हणून याचे प्रयत्न चालू झाले की आपण समजा यंत्राला समजा डेटा दिला आणि त्यातले पॅटर्न शोधायला सांगितले, ते यंत्र करू शकेल का? असं सगळं प्रयत्न चालू आहे. आणि त्यातून मशीन लर्निंगचा जन्म झाला. मशीन लर्निंग काही नसून डेटा इनपुट द्यायचा, त्या डेटातनं शिकत जायचं, डेटातले पॅटर्न शोधणे. मग सांगितलं तर बुद्धी अनेक तऱ्हेची असते, 7 तऱ्हेची वगैरे. म्युझिकल इंटेलिजन्स, स्पॅशल इंटेलिजन्स, स्पेस बद्दल इंटेलिजन्स, ते आर्किटेक्टना, पेंटर्सना आणि अनेक लोकांना लागतं, इंजिनियर्सना वगैरे. पण म्युझिकल इंटेलिजन्स आपण नेहमी 1357 पुढचा आकडा ओळखला की तो हुशार आहे असं म्हणतो. ते चेक युअर IQ, नो युअर IQ सगळी पुस्तकं बघा, ऑड मॅन आउट बघा, म्हणजे सगळे पॅटर्न असते. परत पण एखादं गाण्यातलं प्रचंड हे असेल आणि तो तितकाच महत्वाचा आहे, हे फार महत्वाचं आहे. गार्डनने सांगितलं आपण ते विसरतो, आपण फक्त आपलं गणित चांगला मी तो हुशार, त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणजे मला लोक आता गणितात एक पहिली IIT पर्यंत एकही मार्क गेला नाही, पण माझं इतर स्पॅशल इंटेलिजन्स मध्ये मी शून्य आहे. मी आता सहज सांगतोय, कोणाला सांगू नका जास्त, पण मला खरोखरच तो इंटेलिजन्स नाही. आणि त्यामुळे मला आपण कुठे कमी होतो त्याची मला पूर्ण जाणीव नाही. नक्की मी म्हणजे मला कल्पना आहे आपण कुठे कमी होतो. तर इंटेलिजन्स अनेक प्रकारचा असतो. एकाच जर झालं की मी बुद्धिमान आहे आपल्याकडे अगदी चुकीचं आहे असं मला वाटतं. पण AI मध्ये आपण सध्या तरी, आता पुढे आणखी म्युझिकल इतर अनेक इंटेलिजन्स आपण सामावून घेऊ याच्यात नक्कीच, पण सध्या तरी पॅटर्न रेकग्निशन आणि त्यातलं डेटामधलं शिकणं हे आपण AI मध्ये सगळ्यात जास्त वापरलेलं आहे. तर आता डेटावरनं शिकणं म्हणजे काय, पॅटर्न रेकग्निशन आहे. एक उदाहरण सांगतो की समजा आपण एका बँकेमध्ये उदाहरण 5000 कस्टमर्स आहेत आणि त्या 5000 कस्टमर्स गिरायकांचा सगळा डेटा त्या AIच्या सॉफ्टवेअरला दिला. तर कस्टमरचं उंची, वजन, सेक्स, त्याचा पगार, लग्न झालंय की नाही, त्याकडे गाडी आहे की नाही, हुद्दा काय आहे, त्याचं शिक्षण काय झालेलं आहे, तो राहतो कुठे, कुठल्या किती मोठ्या घरात राहतो, त्याकडे गाडी आहे का वगैरे, सगळा डेटा, बँक बॅलन्स काय असं सगळा डेटा दिला 5000 लोकांचा.
आणि त्याला सांगितलं आता छू म्हणतात, तू ह्यातले संबंध शोध. आणि चांगलं काही संबंध शोधायचा प्रयत्न केला. उंची आणि पगार याचा संबंध शोधा. काय आहे का काही संबंध? काही होणारच नाही. म्हणजे नाही आता अतिशय लांब पल्ल्याने करू नका की भयंकर गुटखा असेल तर त्याला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येईल आणि त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स चांगला होणार नाही म्हणून त्याला पगार कमी असेल, असं सगळं भयंकर होऊ शकेल. पण त्याला काय फार म्हणजे अतिशय विचित्र नॉर्मली त्याच्यात संबंध असणार नाही. हा संबंध आपण स्टॅटिस्टिक्सनी शोधतो. खरं मी सहज सांगतो, स्टॅटिस्टिक्स वरती मी पुस्तक लिहिलं केवळ ह्याच्यामुळे. कारण स्टॅटिस्टिक्स हे डेटा सायन्स मधलं अतिशय महत्वाचं, एआय मधलं अतिशय महत्वाचं सायन्स आहे. त्याला स्टॅटिस्टिक्स येत नाही किंवा स्टॅटिस्टिक्स केली तरी एआयकडे फिरकू नये असं मला स्पष्ट. तर स्टॅटिस्टिक्स कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन नावाचा एक प्रकार असतो. तिथे प्रोफेसर बापट बसलेले आहेत. आता या ठिकाणी तो आर त्याला म्हणतात. तो शून्य असेल तर त्यात काही संबंध नाही. आर एक जर असेल तर पूर्ण संबंध आहे. आता धूम्रपान करणं आणि कॅन्सर, धूम्रपान करणं आणि कॅन्सर ह्याच्यात जर तुम्ही हे केलं तर कोएफिशियंट कोरिलेशन बघा की 0.9 वगैरे येईल. पण उंची आणि पगार केलं तर शोधायचं जवळपास असेल, काही संबंध नाही दोघांना. हे झालं दोन व्हेरिएबल मधले संबंध. पण आपण त्याला सांगितलं यातला संबंध शोध. त्याला उंची पगार असे सगळे आणि तो मशीन करतो, त्याला काही सापडलं नाही. सगळ्यात शेवटी त्याला समजा असं सापडलं. हे करताना किती कष्ट पडले असतील त्या अल्गोरिदमला बघा, किती परम्युटेशन कॉम्बिनेशन करावं की ज्याला जो ग्रॅज्युएट आहे, जो MBA झालेला आहे आणि ज्याचा पगार इतका मिनिमम आहे, ज्याचा मिनिमम 3 वर्षाचा अनुभव आहे, तो मोटार गाडी घेण्याची शक्यता 97% आहे. हे सांगितल्यावर ताबडतोब अशा लोकांचे मोबाईल नंबर काढून तो त्यांच्या कॉल सेंटरला देतो. त्या प्रत्येकाला विचार, तुला कार हवी आहे का, तुला कार हवी आहे का, तुला कार. 5,000 लोकांना करण्यापेक्षा हे 200 लोकांना करणं बरं ना. हा एक उपाय म्हणून सांगितला. ह्याला अनसुपरवाइज लर्निंग म्हणतात. मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला शिकवतो चक्कर इथे बसून. याची रिलेटिव्हिटी शिकवली तर काय लोक म्हणतात आम्हाला कळली पाहिजे म्हणून. तर ह्याला अनसुपरवाइज लर्निंग म्हणतात. कारण तो काय रिलेशन काढायची, काय आपण शोधतोय सांगितलेलं नाहीये. मशीनच आपण आहोत त्यांनी रिलेशनशिप शोधतो. मशीन एआयचं सॉफ्टवेअर तर ते शोधतं त्यात आणि त्यावरून आपण डिसिजन घेतो. तर अनसुपरवाइज लर्निंग म्हणतात. पण डेटावरनं शिकणं, डेटावरनं पॅटर्न म्हणजे एआय लक्षात, म्हणजे डेटा सायन्स, म्हणजे डेटा अनालिटिक्स, काय जे सगळं हेच आहे. म्हणजे की डेटावरनं पॅटर्न शिकणं. त्याला बाकी त्यात भयंकर शब्दावरनं तुम्ही फार गुंगून जाऊ नका. आता सुपरवाइज लर्निंग म्हणजे काय? तर सुपरवाइज लर्निंग म्हणजे आपण एक त्याला काय करायचं हे सांगतो. आपलं ध्येय नक्की असतं, त्याला लेबल असं म्हणतात. उदाहरण मी मांजर ओळखावं असं मला वाटत असेल तर मी त्या मांजर त्याला दाखवतो आणि त्याला त्या मांजर ओळखायला लावणं म्हणजे ट्रेन करणं त्या मॉडेलला. हे माझं उद्देश आहे. तर हे कसं करायचं? तर त्याला म्हटलं आपल्या ब्रेन मध्ये तसे बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स असतात. मगाचे सांगितलं तसे वेगवेगळे लेअर आपण ओळखतोय. हे ओळखताना काहीतरी आहे, मग काहीतरी सजीव की निर्जीव आहे का, मग काहीतरी चोच आहे का, मग अमुक आहे तो, असं करत करत आपण ती वस्तू ओळखतो. तसं इथे समजा न्यूरॉन्सचं आपण नेटवर्क तयार केलं आणि प्रत्येक असे वेगवेगळे लेयर्स आहेत. प्रत्येक लेअर वरती लाखो हजारो न्यूरॉन्स आहेत. न्यूरॉन म्हणजे काय विचारू नका. तसं आपण पूर्वी बीट म्हणजे काय, बीट म्हणजे मॅग्नेट आहे का, फ्लिप फ्लॉप आहे का, काय थोडं. पण बीटची व्हॅल्यू 0 आणि 1 होते म्हणून त्याच्यावर आपण कम्प्युटर सायन्स सगळं उभं केलं, कम्प्युटर रचले, सॉफ्टवेअर रचलं. तसं न्यूरॉन म्हणजे काय, म्हणजे कसं रिप्रेझेंट करायचं हार्डवेअरमध्ये ते सोडून द्यायचं. पण न्यूरॉन अशी गोष्ट आहे ते आपण रिप्रेझेंट करू शकतो. आणि एका लेअरमध्ये असे हजारो न्यूरॉन्स आपण आहेत. दुसऱ्या लेअरमध्ये, तिसऱ्या लेअर, चौथ्या लेअर, अशा अनेक लेअर्स आपण मांडलेले गृहीत. आणि त्या कुठल्याही लेअरमधला कुठलाही न्यूरॉन हा अगोदरच्या लेअर मधल्या सगळ्या न्यूरॉनशी जोडलेला आहे आणि पुढच्याही लेअर मधल्या सगळ्या न्यूरॉनशी जोडलेला आहे. असं ते न्यूरल नेटवर्क तयार झालं. किती कॉम्प्लिकेटेड बघा. प्रत्येक लेअर मधला प्रत्येक न्यूरॉन हे अलीकडल्या आणि पलीकडल्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेला आहे. आता ह्यातला एक एक लेअर हा काहीतरी कन्क्लुजन काढतो आणि ते कन्क्लुजन पुढच्या लेअरला देतो. आणि पुढच्या लेअरला माझ्या कन्क्लुजनला किती महत्व दे हे सांगतो. त्याला वेट्स म्हणतात. त्या पॅरामीटर असं त्याला वेट्स म्हणतात. थोडं त्यात फरक आहे, बायर्स आणि वेट असं. पण वेट्स ह्याला किती महत्व दे असं एक उदाहरण नाही. तर मांजराचं आपण शोधायचं झालं तर तो पहिला लेअर उदाहरण तर कदाचित हे उदाहरण आहे, परफेक्ट नाही आहे.
केवळ कळावं म्हणून सांगतो. ऍक्च्युली ते पिक्सेल बाय पिक्सेल वगैरे ते करतो, पण सध्या आपण असं गृहीत धरू की पहिला लेअर पायांकडे बघतो आणि तो 4 पाय आहेत. मग तो हत्ती असण्याची शक्यता 40%, समजा तरी सांगितलं. मांजर असण्याची शक्यता 30%, कुत्रा असण्याची शक्यता 10%. असं काय काय तरी करून तो पुढच्या लेअरकडे त्याने पाठवलं. पुढच्या लेअरने मिशांकडे बघितलं आणि मिशांकडे बघितलं, हत्तीला काही मिशान असतात, त्यामुळे तो हत्तीचं पर्सेंटेज लगेच कमी होईल, मांजराचं लगेच जास्त होईल. असं काय तिसऱ्याने त्या डोळ्यांकडे बघितलं, चौथ्याने कानांकडे बघितलं, शेपटीकडे बघितलं. असे अनेक लेअर्स. असं करत करत समजा सगळ्यात शेवटला लेअरनी असं सांगितलं की हत्ती कुठल्या तरी वेगवेगळ्या कारणांमुळे की हत्ती असण्याची शक्यता 50% आहे, मांजर असण्याची शक्यता 10%, कुत्रा असण्याची शक्यता 30%. तर त्या लक्षात येतं हे चुकीचं आहे, आपण मांजर दाखवलं होतं आणि सुपरवाइज लर्निंग आहे. काय दाखवलेलं आहे, आपल्याला काय शोधायचं आहे, त्याचं कन्क्लुजन काय आलं पाहिजे माहिती, आपल्याला माहिती आहे तर काहीतरी चुकलेलं आहे. मग तो काय करतो की पुन्हा मागे जातो आणि पहिल्यापासून पुन्हा इव्हॅल्युएट करतो. यावेळी तो वेट्स बदलतो. वेट्स कशाला काय महत्व द्यायचं. दुसऱ्या लेअरमध्ये आपण मिशी जी होती त्याला महत्व कमी दिलेलं आहे, त्याला महत्व खूप दिलं पाहिजे. ज्या ते हत्तीचं प्रमाण जास्त आलेलं आहे त्यात वेट्स चुकलेली आहे. तो पुन्हा पहिल्यापासून वेट्स बदलतो आणि पुन्हा त्यांना कन्क्लुजन काढत नेतो. मग आता मांजराचं प्रपोर्शन वाढलंय का, पर्सेंटेज 10% आपण 40% जर असेल तर ठीक आहे, आपण योग्य तऱ्हेने बदलतो वेट्स. पुन्हा मागे जातो, पुन्हा वेट्स त्याच तऱ्हेने बदलतो आणि मग शेवटी असं करत 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 जेव्हा तो मांजर आहे असं ओळखतो तेव्हा ते मॉडेल ट्रेन झालंय असं त्याला म्हणतो आपण. त्यामुळे ते करण्याकरता त्याला अनेक मांजरं दाखवायला लागतात, अनेक अँगल्स मधून दाखवायला लागतात, अनेक वेळा वेट्स बदलायला लागतात. म्हणजे ट्रेनिंग जे आहे प्रकार, तो ट्रेनिंग केल्यानंतर ते मॉडेल आता मांजर ओळखायला शिकते. तसंच कुत्रा, तसंच साप, तसंच कुठलाही प्राणी, कुठलाही पक्षी, कुठल्याही वस्तू, कुठले ग्रह, हे सगळं जर अशी रुटीन आपल्याकडे असतील तर तू कुठलीही वस्तू ओळखू शकतो. ड्रायव्हरलेस कार्स तेच करावं लागतं. ड्रायव्हरलेस कार्स मध्ये तुम्ही जाता तर समोर दगड येऊ शकतो, समोर माणूस येऊ शकतो, सिग्नल येऊ शकतो, पोलीस येऊ शकतो, अनेक अनएक्सपेक्टेड गोष्टी येऊ शकतात. गाडी येऊ शकते, सायकल येऊ शकते, मोटरसायकल येऊ शकते. हे सगळं ओळखता यायला पाहिजे ना. हे सगळं ओळखण्याकरता त्याला ही सगळी इमेज रेकग्निशनची संबंध रुटीन्स त्याला कळवायला. तर हे सुपरवाइज लर्निंग झालं. आता हे एकदा झालं की त्याचे परिणाम काय होणार तुझ्या बघा डॉक्टरांच्या बाबतीमध्ये सहज सांगतो मी की उद्या माउथ कॅन्सर ते 100-1000 पेशंट दाखवले, दरवेळी त्याला ओळखायला सांगितलं आणि दरवेळी ते वेट्स बदलत गेलो, त्याला ट्रेन केलं की तो 1001 पेशंट तो बघतो तेव्हा त्याला कळेल की माउथ कॅन्सर आहे. दुसरा कुठला कोलायटिस असेल तर आता कुठलाही दुसरा विकार घेतला की त्यामध्ये फक्त इमेजनी कळणार नाही. आता त्यात सुद्धा सीटी स्कॅन आणि हे ते सगळं आता लक्षात सगळं डिजिटल आहे. ECG, एक्सरे, सीटी स्कॅन, MRI सगळ्या गोष्टी डिजिटल आहेत. ब्लड रिपोर्ट. त्यामुळे एक विकार जर आपण विकारचा पेशंट दाखवला ब्लड रिपोर्ट मध्ये हिमोग्लोबिन बघा, ह्याच्यात हे बघा, त्याच्यात ते बघा, एक्सरे मध्ये इथे काळं दिसतंय का, हे सगळं त्याला ट्रेन करून शिकवलं तर तो कोलायटिस ओळखायला शिकेल, TB पण ओळखायला शिकेल, सगळे अनेक विकार ओळखायला शिकेल. त्याला जर का ट्रेन केलं, अशा 1000 पेशंट दाखवले, दरवेळी वेट्स बदलत गेलो तर त्याला याचा अर्थ डॉक्टरांचं डायग्नोसिस हे उद्या आजच इनफॅक्ट AI ने केलेलं डायग्नोसिस ह्युमन डायग्नोसिस बऱ्याच प्रमाणात जास्त यशस्वी ठरत आहे. तर उद्याच्या जगात म्हणजे अजून 5 वर्षात 10 वर्षात डॉक्टर्सचं डायग्नोसिस हा जो प्रकार तो जवळपास नष्ट होईल. कारण डॉक्टर लागतीलच तरी, कारण ह्युमन टच असतो आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये, डॉक्टर सायकोलॉजी पण असते आणि सगळंच यंत्राचा ताबडतोब उपयोग आपल्याला व्हेरीफाय पण करावं लागतं वगैरे. पण डॉक्टरच्या डायग्नोसिस मध्ये 90-95% भाग हा उद्याच्या जगात हा AI घेईल, त्यात मला शंकाच वाटत नाही. रेडिओलॉजिस्टचा जॉब जाईलच त्यात शंका नाही. पण एक्सरे संबंध बघणं, एक्सरेचं त्याचं हे करणं, निदान करणं, तो बघतो. म्हणजे टेक्निशियन्स असतात एक्सरे काढणारे, MRI काढणारे, ते गोष्ट वेगळी, ते लागतील न लागतील मला माहित नाही. पण एक्सरेचं झाल्यानंतर ते MRI मध्ये काय दिसतंय की कुठे फ्रॅक्चर आहे का, कुठे अमुक आहे का, कुठे ते जे काय आणखी इतर गोष्टी, हे सगळं
पुन्हा इमेज रेकग्निशन आता सांगितलं त्याप्रमाणे ते ट्रेन केलं नसेल, त्यामुळे ते डायग्नोज करणारे डॉक्टर्सची काही गरज राहणार नाही त्याच्यावर, म्हणजे ते तुझा जॉब जातील त्यात शंकाच नाही. तर हे सगळं सुरू असताना मशीन लर्निंग हे जे लेयर्स आहेत न्यूरॉन्स, हे जर खूप जास्त असतील तर त्याला डीप लर्निंग म्हणतात. तो मशीन लर्निंगचाच भाग आहे. मशीन लर्निंग, डीप लर्निंग शब्द ऐकायला पण गोंधळून जाऊ नका. हे न्यूरल नेटवर्क जे असतं त्याला आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क म्हणतात. ब्रेन मध्ये जे न्यूरल नेटवर्क आहे त्याचं आपण कृत्रिमकरण केलेलं आहे, त्याला ANN म्हणतात, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क असं म्हणतात. AI च्या पुस्तकात मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. पण मी सहज पण सांगतो, माझं वय जवळपास 15 ऑगस्टला माझी 75 आहे आणि तरी सुद्धा गेल्या 3 वर्षात हे जे काही चाललेलं प्रकरण इतकं भयंकर मला त्याचा परिणाम जाणवायला लागला. म्हणजे मी 5 पुस्तकं लिहिली आहेत. मी ते मार्केटिंग करायला आलो नाही, पण इथे जरूर ठेवलेले आहेत. तुम्ही जरूर ही माझीच वाचायचं नाही, कोणाची वाचा, पण AI, डेटा सायन्स, इंडस्ट्री 4.0, इन्फोटेक आणि स्टॅटिस्टिक्स अशी 5 पुस्तकं लिहिलेली आहेत. ती तुफान चालली आहे. तर त्यांनी काय होणार आहे उद्याच्या जगात आणि ती टेक्नॉलॉजी चालते कशी हे मराठीमध्ये 10वीतलं मला कळेल असं त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. जरूर लायब्ररीतून वाचा, इतरांची पुस्तक वाचा. काही माहिती कल्पना नक्की आली पाहिजे. ज्यांना ही कल्पना येणार नाही ते पूर्ण फेकले जातील अशी माझी समजूत आहे. आता यामध्ये 2010च्या नंतर तो पण मशीन लर्निंग, डीप लर्निंग हे सगळं चाललेलं होतं. पण 2013 मध्ये इंडस्ट्री 4.0ची घोषणा झाली आणि त्यात अनेक इतर तंत्रज्ञानाची हे झाली, म्हणजे ऍडिशन झाले. इंडस्ट्री 4.0 त्याची थोडीशी कल्पना येतो. बिग डेटा म्हणजे आपल्याला जो प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटा आहे आपल्याकडे, जसं मग इंटरनेटवरचा आलं वगैरे, नॉव्हेल्स आणि चॅट्स आणि सगळा पूर्ण हा बिग डेटा झाला. तर डेटामध्ये स्ट्रक्चर्ड, अनस्ट्रक्चर्ड बरेच प्रकार असतात सांगितले. पण मुख्य काय आहे त्याच्यामध्ये की बिग डेटामध्ये डेटा अनालिटिक्स हे गृहीत आहे की फक्त डेटा व्हॉल्यूम जास्त असायला हवी, त्यातले संबंध शोधणं, म्हणजे पूर्ण पॅटर्न शोधणं, हा सुद्धा बिग डेटामध्ये खूप मोठा भाग आहे. आणि प्रत्येक वेळेला सगळा पूर्ण डेटा दिला जातो यायला असं नाही आहे. मला फक्त माझ्या हॉस्पिटल पुरतं जर करायचं असेल तर माझ्या हॉस्पिटल पुरताच मी डेटा फीड करेन. म्हणजे हॉस्पिटलमध्ये पॅटर्न्स बघीन की माझ्याकडे येणाऱ्या पेशंटचं प्रमाण काय, प्रपोर्शन काय, किती बरे होतात, किती नाही, कुठं डॉक्टर चांगला आहे, किती मेडिसिनची गरज काय, मेडिसिनचं बिल किती, काय जे काही तुम्हाला अनालिसिस करायचं असेल ते सगळं अनालिटिक्स वापरून तुम्हाला फक्त लिमिटेड डेटा वापरून लिमिटेड रिझल्ट मिळवता येतात. त्याला ANI म्हणतात, आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स. स्पेसिफिक भागात वापरतात, ट्रॅफिक वापरता, सायबर गुन्हे हे करण्याकरता वापरतात किंवा इतर अनेक गोष्टींकरता तुम्ही वापरता. त्याला ANI म्हणतात. AGI म्हणजे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, की तुम्ही ह्या कशा करताही वापरू शकता, इतकं तो ऍडव्हान्स झालेला आहे. आणि AGI म्हणजे साधारण माणसाच्या एवढं बुद्धिमत्ता असतं. ते आता आपण जवळपास AGI पर्यंत पोहोचायला लागलो. ते 2-4 वर्षात 2030 पर्यंत AGI नक्कीच येईल, त्याच्या अगोदरच. आणि ASI म्हणजे आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स, म्हणजे माणसालाही ओलांडून तो जाईल. काही पूर्वी या शतकाच्या शेवटी येईल असं वाटत होतं, आता लोकांना असं वाटतं 10-15 वर्षातच येईल. आणि तो आल्यानंतर काय भयानक परिस्थिती होईल हे लोकांना सांगता येत नाही, त्याचं चेकमी नंतर येईल. पण जेव्हा इंडस्ट्री 4.0ची घोषणा झाली तेव्हा सगळ्या इतर टेक्नॉलॉजीज म्हणजे काय आहेत हे आता तुम्हाला उदाहरण सांगतो. 3D प्रिंटिंग. 3D आतापर्यंत जे मॅन्युफॅक्चरिंग होतं ते सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग होतं. म्हणजे शिल्पकार जसं काम करतो, एखादा दगड घेतो त्याला नको असलेला भाग काढतो, तसं तुम्ही एक स्टीलची किंवा अल्युमिनियमची कुठली प्लेट घेता आणि लेथ किंवा CNC मशीन वापरून तुम्हाला नको असलेला भाग काढता, तो सबट्रॅक्टिव्ह. 3D प्रिंटिंग तसं होत नाही. 3D प्रिंटिंग तुम्हाला जो भाग तयार करायचा आहे त्याची डिजिटल इमेज तुम्ही स्टोअर करता. ती आता पण CAD मध्ये केली जाते NC मशीनसाठी. ती डिजिटल इमेज तुम्ही स्टोअर करता आणि त्यानंतर तुम्ही या एक मोल्टन वितळलेल्या किंवा पावडरच्या फॉर्म मध्ये त्याचा पदार्थ तुम्ही इनपुट करता आणि त्यानंतर तो लेअर बाय लेअर तो पदार्थ मॅन्युफॅक्चर करतो. त्याला 3D प्रिंट. तर वेस्ट कमी होतो. पण त्यामुळे आता डेंटिस्ट्री मधल्या, एअरलाईन्स मधल्या आणि कित्येक पदार्थ 3D प्रिंटिंग तयार होत आहेत. एक देऊळचं देऊळ 3D प्रिंटिंगने बांधलेलं आहे. एक बिल्डिंगचं बिल्डिंग 3D प्रिंटिंगने उभी केलेली आहे. तर उद्या 3D प्रिंटिंग जर का आणखी 10-20 वर्ष आलं की मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे काय करायचं,
सिव्हिल इंजिनिअरिंग काय काय करायचं, डिझायनर्सनी काय करायचं, आर्किटेक्टने काय करायचं, तर असे अनेक प्रश्न पुढच्या 10 वर्षात निर्माण होतील. यामध्ये अनेक याच्याशी मला बोलतोय 5G होता, 6G ऑलरेडी चायनामध्ये सुरू झालंय. प्रचंड काय हा संबंध डेटा इंटरनेटवरून वाहतो. आपण जे क्वेरी करतो ChatGPT सगळं इंटरनेटवरून चाललंय ना. त्या इंटरनेटमध्ये काय काय इतका मोठा डेटा हा संबंध इमेजेस आणि व्हिडिओ त्यात खूप डेटा लागतो. हे सगळं जर चालणार असेल तर 3G 4G पुरणार नाही. पण त्यातून 5G आला, आता 6G पण आहे. असं तसंच ब्लॉकचेन, तसंच क्लाउड कम्प्युटिंग. हे आता मी एक्सप्लेन करत बसत नाही, ते अगदी डिटेलमध्ये पण सोप्या भाषेत सांगितलं. जरूर आता इंडस्ट्री 4.0 तुम्ही जरूर कसं 8 टेक्नॉलॉजी AI सकट सगळ्या सांगितल्या आहेत. त्यामुळे इंडस्ट्री 4.0 जरूर कसं ब्लॉकचेन म्हणजे काय लोकांना कळत नाही, तुम्ही सोप्या भाषेत सांगितलं, जरूर वाचा. आता या सगळ्या टेक्नॉलॉजीज आर ड्रिव्हन बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. IoT मध्ये सुद्धा संबंध कारखान्याच्या कारखाने, घरं सगळी स्मार्ट बनतील, सिटीज सुद्धा स्मार्ट बनतील. आणि त्या संबंध वेस्टमध्ये तर पाहिलं बनतील, भारतामध्ये त्यानंतर उशीर होईल. पण त्या सगळ्यामध्ये कारखाने स्मार्ट म्हणजे काय, त्या मशीन स्वतः त्याला कळेल की आपल्याला तर रिपेअर होण्याची गरज आहे, तर तो स्वतः सांगेल मला रिपेअर हे करा. कार चालू आहे तुमची, कार्ब्युरेटर म्हणेल की आता मी खराब होत चाललेलं आहे, तुम्ही गॅरेजमध्ये न्या असं संदेश येईल, तर तुम्ही आपोआप. आणि इनफॅक्ट गॅरेजचं GPS वापरून जवळच्या जवळ गॅरेज कुठे पत्ता दाखवायला तिकडे ऑटोमॅटिक ड्रायव्हरलेस कार असेल तर ते वळवेल सुद्धा. तर हे सगळं IoT आणि IIoT मध्ये होईल. बिग डेटा, ऑगमेंटेड रिअलिटी, व्हर्च्युअल रिअलिटी तर मजाच आहे. पण त्याच्यावर मेटाव्हर्स नावाची कॉन्सेप्ट सुरू झालेली आहे. मेटानी म्हणजे फेसबुकनी. ऑगमेंटेड रिअलिटी आणि व्हर्च्युअल रिअलिटी गमत अशी. ऑगमेंटेड रिअलिटी मध्ये तुम्हाला स्वतःला प्रत्यक्ष बसून अनेक गोष्टी हे करता येईल, मी त्याचा उल्लेख करणार नंतर. पण व्हर्च्युअल रिअलिटी म्हणजे उद्या तुम्हाला समुद्रात गेल्यासारखं वाटणं, तर माझ्या हाताला सेन्सर्स लावलेले असतात आणि मी ते हेडसेट लावावा लागतो की मला चक्क समुद्र दिसायला. मी चालत 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 जातो तसं ते अंतर कमी होत जातं. ते बरोबर फिजिक्सचं तरी रूल वापरून ते अंतर कमी केलेलं असतं. मी पाण्यात हात घालतो, पाण्यात नाही प्रत्यक्ष नाही, पण पाण्यात हात घालला तर मी ते पोचलो आणि मला व्हर्च्युअल जे पाणी दिसत असतं तिथे हात घालतो, त्या सेन्सरचा चक्क पाण्याचा सेन्स येतो. म्हणजे हे जर का होणार असेल तर समुद्रावर जाण्याचीच गरज काय. आज मेटाचं जे स्वप्न आहे तुम्हाला असं, म्हणजे फेसबुकचं नाव मेटा केलं तर 2 कारण होती. एक काहीतरी त्याला इमेज बदलायची होती, पण दुसरं फार महत्वाचं आहे. मेटाचं स्वप्न माहिती आहे का, मेटावर्स, त्याच्यावर मी एक पुस्तक लिहिलं होता. पण मेटावर्सचं अल्टिमेट गोल काय माहिती आहे का, की मी घरी बसलेलो आहे पुण्याला, मुंबईला कुठे असेल ते, माझा मित्र लंडनला आहे, आणखी मित्र न्यूयॉर्क मध्ये आहे, आणखी कोणतरी भांडूपला आहे कुठे आहे. आणि या 4 जण आम्ही पॅरिसमधल्या आयफेल टॉवरच्या खाली बसलेलो आहे आणि जेवतोय. तर ते मला कृत्रिमरित्या मी बसतोय तेच, पण प्रत्यक्षात मी भेटलेलो आहे, हा शेकहँड करतोय, प्रत्यक्ष खातोय आणि बोलतोय असं तुम्हाला भासवणं, हे मेटाचं ध्येय आहे. व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे इतकं जबरदस्त प्रकार त्यांच्या डोक्यात आहे. हे जर का झालं तर टुरिझम इंडस्ट्री खलासच होईल. कोण जातं धडपडत आयफेल टॉवर बघायला, घरी बसल्यावर सगळं अनुभवू शकतो. तर काय होणार आहे, हे फार फार स्वप्न नाहीये बरं. आता त्याला 20-30 वर्ष लागतील, पण त्या दिशेने चालले. आता सुद्धा व्हर्च्युअल रियालिटी इतक्या प्रचंड हे होत आहे, ऑगमेंटेड रियालिटी. तर हे सगळं इंडस्ट्री 4.0 मध्ये आहे. आणि त्याचं जे चाललेलं आहे, आता काय झालं की हे सगळं चालू असताना आतापर्यंत मशीन डीप लर्निंग मध्ये फक्त त्यांनी डेटा द्यायचा, त्यातनं पॅटर्न बघायचा, की त्यातनं इमेज ओळखायची, पॅटर्न रिकग्निशन. मशीन आणि डीप लर्निंगचा हाच उद्देश होता. पण डेटामधनं नवीन काही तयार होत नव्हतं. डेटामधनं नवीन आहे, त्या डेटामधनं तुम्ही पॅटर्न शोधून देणं, आहे त्या डेटामधनं शिकणं. पण 2017 साली गुगलमध्ये एक पेपर पब्लिश झाला, त्याचं नाव होतं अटेन्शन इज ऑल यू नीड. आणि त्या पेपरनी धुमाकूळ घातला. एक दिवशी असं नुसता
एक पेपर पब्लिश झाला आणि सगळं जग हादरलं. त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर त्यांनी केलं होतं की त्या आर्किटेक्चर वापरून हा डेटा वापरून नवीन काहीतरी जनरेट होऊ शकेल, म्हणून त्याला जनरेटिव्ह AI म्हणतात. ज्याचा ChatGPT, ग्रॉक वगैरे सगळी जी म्हणते डीपसीक वगैरे त्याची उदाहरणं आहेत. पण ते सगळे बेस्ड आहेत ते ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरवर बेस्ड आहे. तर ते कसं चालतंय थोडं कॉम्प्लिकेटेड, अगदी सोपं करून सांगायचं आहे असं की आपण जेव्हा ऑटो कम्प्लीट तुम्ही वापरला असेल की आपण जेव्हा ईमेल वापरतो तेव्हा आय एम गोइंग टू असं मी म्हणतो की तो माझ्या सगळं पत्रव्यवहार अमुक बघून तो म्हणतो की हा मनुष्य दिल्लीला 70% वेळ गेलेला आहे, सोलापूरला 10% वेळ गेलेला आहे, 20% वेळा माउंटेन. तर तो माझ्या पूर्वीच्या ह्याच्यावर तर माहिती की मी दिल्लीला जाईन. आय एम गोइंग टू म्हणणार तर दिल्ली असं ब्लिंक करत नव्हतं, तो जनरेट करतो. मग मी तो दिल्ली ऍक्सेप्ट केला, आय एम गोइंग टू दिल्ली टू असं म्हटलं तर मग दिल्ली पत्ते खायला जातो का पोहायला जातो का खायला जातो का काय. तर समजा 50% मी समजा हॉटेलिंग करायला जात असं माझ्या आत्तापर्यंत तर मग टू कमी काहीतरी प्ले क्रिकेट जगा आय एम गोइंग टू दिल्ली टू म्हटल्यानंतर प्ले क्रिकेट मग मी आणि विथ म्हटलं की मी कोणाबरोबर खेळतो ते कम्प्लीट करतो. तो काय करतो मी पुढचा शब्द जनरेट करणं आणि तो शब्द पुन्हा इनपुट घेऊन त्याचा पुढचा शब्द पुन्हा जनरेट करणं. एक शब्द मी जनरेट करू शकत असेल तर दोन म्हणजे वाक्य म्हटलं की पॅराग्राफ म्हटलं की पूर्ण आर्टिकल असेल तर पुस्तक. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा. एकदा एक शब्द पुढचा जनरेट होणं हा एकदा त्या की सापडली त्याची की पुढचं सगळं पुस्तक कविता लेख हे सगळं त्याचा. त्यामुळे जर्नलिस्ट वकील आहे सगळ्यात धावत जाण्याचं कारण असं की तो आता जनरेट करायला लागलेला आहे. आणि ते कसं करतो तो तर त्याला जे संबंध डेटा दिलेला विकिपीडिया नॉवेल्स हे जे सगळं दिलेलं आहे आतापर्यंत टेक्स्ट आहे. आता मल्टी मॉडल येत आहे इमेज आणि व्हिडिओ आणि आपण फक्त ChatGPT टेक्स्टचा विचार करू. आतापर्यंत जे टेक्स्ट दिलेलं आहे त्याला त्या सगळ्या टेक्स्ट मध्ये शब्दांचे संबंध तो आता लागलीवर जे सगळे शब्द तसा तो वेगवेगळ्या शब्दांचे संबंध स्टोअर करून ठेवतो. पहिल्यांदा ही आपण जे मी प्रश्न विचारतो त्या भाषेचं त्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणतात की सगळ्यात महत्वाचं क्रांतिकारक या मधलं टेक्निक असेल तर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. आतापर्यंत आपण फक्त स्ट्रक्चर्ड भाषेत त्याच्याशी संवाद करू शकत होतो. इफ देअर एल्स सेमीकोलन कोलन फुल स्टॉप वगैरे असं सगळं त्याला एक स्ट्रक्चर असेल, त्याला ग्रामर असेल, त्याला व्याकरण असेल. कुठली भाषा घ्या C घ्या C++ घ्या जावा घ्या सगळ्या. पण आता मी फोनवर बोलू शकतो मी सोलापूरला अमुक लायब्ररीमध्ये आहे आणि मला जवळचं तू पंजाबी न खायचंय जवळचं चांगलं रेस्टॉरंट सांग किंवा मराठीतनं बोलू शकतो की इंग्लिशमध्ये हिंदीमधनं आणि ती भाषा तो ओळखतो आणि मला मॅप वगैरे बघून शेजारी कुठलं हॉटेल आहे त्याची तो मला सांगू शकतो. हा काय जादू आहे बघा. आता पण कम्प्युटर शक्य नव्हतं. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग मध्ये मी जेव्हा भाषा बोलतो त्या भाषेचं पहिल्यांदा नंबर्समध्ये रूपांतर होतं आणि त्या नंबरचं व्हेक्टर मध्ये एम्बेडिंग त्याला म्हणतात. पण त्यात अनेक मल्टिपल डायमेन्शन असतं. ChatGPT पहिल्यांदा जो काढला तर 512 डायमेन्शन्स होते. आपल्याला 3 डिमेन्शनचं जग माहीत असतं पण अनेक मल्टिपल डायमेन्शन्स रिमाननी N डिमेन्शनल जॉमेट्री काढली खरं तर मी शिकत नाही. पण मुख्य म्हणजे असं की हे व्हेक्टर मध्ये रूपांतर व्हेक्टर मध्ये दिशा असते. लक्षात ठेवा फिजिक्स करायला माहित असेल स्केलर मध्ये फक्त नंबर असतो व्हेक्टर मध्ये दिशा असते. कारण या आपण जो शब्द वापरतो पुढचा कुठला दिशा आहे त्याला त्याचा पुढचा शब्द आणि मागचा शब्द म्हणून तो व्हेक्टर त्याला म्हणतात. ते व्हेक्टर मध्ये रिप्रेझेंट करतात. तर हा जो शब्द आहे माझा तो शब्द त्याच्या पुढे कुठला शब्द येईल. आतापर्यंत हजारो शब्द आलेले असतील. हेमिंग्वेने वापरला असेल तर वेगळा असेल. अच्युत गोड वापरला तुलनाच नाही पण अच्युत गोड वापरला तर अगदी वेगळा असेल आणि न्यूटनने वापरायला वेगळा असेल. हे जे सगळं आहे की अनेक त्याचा पुढचा कुठला शब्द येण्याची शक्यता आहे प्रत्येकाला प्रॉबॅबिलिटी घेऊन तो वेक्टर तयार करतो पुढच्या शब्दांचे. हे सगळं शब्दांमधली रिलेशनशिप जी आहे ती पहिल्यांदा तयार करणं म्हणजे ट्रेनिंग द मॉडेल. संपूर्ण तो टेक्स्ट घेतो त्या टेक्स्ट वर शब्दातले संबंध हे पहिल्यांदा व्हेक्टरच्या स्वरूपात तो मांडतो आणि हे संबंध एका मोठ्या ह्याच्यात ठेवणं त्याला ट्रेनिंग द मॉडेल. हे ट्रेनिंग फार महत्वाचं असतं. एकदा ते ट्रेन केलं की पुढचा इन्फरन्स मॉडेल असतं.
मग मी त्याला फक्त प्रश्न विचारतो की मला पुण्यात मुंबईला जायचंय, तुम्ही कसं जाऊ? मग तो या सगळ्या सो इंटरेस्टिंग, एवढ्या प्रचंड बिलियन्स ऑफ याच्यात पॅरामीटर्स असतात त्याच्यातनं तो बरोबर मला जे हवे ते शोधून काही सेकंदात लगेच मानतो. हे अचाट आहे. ह्याचं कारण त्यांनी ट्रेनिंग मॉड्यूलमध्ये सगळ्या पॉसिबिलिटीज घेतलेल्या असतात, त्याच वेळेस कष्ट घेतलेले असतात. कारण त्या इन्फ्लुएन्स मॉडेलला अतिशय फास्ट आपल्याला तो रिझल्ट मिळतो. आणि इन्फ्लुएन्स मॉडेलमध्ये तो पुढचा शब्द पुढचा करतो, जो निर्माण झालेला शब्द असतो तो इनपुट म्हणून घेतो, त्या पुढचा शब्द तो पुढे इनपुट म्हणून घेतो, त्या पुढचा शब्द, असं करत तो टेक्स्ट जनरेट करतो. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की हे सगळं झाल्यानंतर हे कशामुळे होऊ शकतं? इतका प्रचंड मोठा डेटा हा 2010च्या अगोदर नव्हता. जेव्हा इंटरनेटमुळे तो डेटा निर्माण झाला, सोबत इंटरनेट होतं, पण सोशल मीडिया हा मोबाईल कम्प्युटिंग 2000च्या दशकामध्ये आणि सोशल मीडिया 10च्या दशकामध्ये हे प्रचंड वाढ किती झाली. इंटरनेटचं 90च्या सराव 2010च्या दशकामध्ये मोबाईल कम्प्युटिंग आणि 2010 नंतर सोशल मीडिया, या सगळ्याचा वाढ जी प्रचंड एक्सपोनेन्शियल झाली, त्यामुळे डेटा अवेलेबल होता आणि त्या डेटावर मालकी अमेरिकन कंपन्यांची होती. मी त्याकडे येणार नाही, त्याचे दुष्परिणाम जे आहे, त्याच्यावर विषमता कशी वाढेल आणि कॉर्पोरेट कंट्रोल कसा वाढेल आणि एकंदर आपल्याला कसं सजग राहिलं पाहिजे, मी त्याकडे सगळ्यात शेवटी येईल. पण मुख्य म्हणजे असं की त्या डेटावरती मालकी गुगल, फेसबुक यांचीच आहे ना. या सगळं तुम्ही जेव्हा एखादा मेसेज पाठवता त्या मेसेजची मालकी त्यांच्यावर आहे, त्यांच्या अमेरिकन कंपनीवर आहे. म्हणून खरं म्हणजे एआयच्या बाबतीत समाजवादी चळवळ चालू झालेली आहे, तुम्हाला माहित नसेल कदाचित. म्हणजे त्या ठिकाणी भाऊ इथे बसलेले, त्याला फार आवडेल हे. हा जो डेटा आपण वापरतो ते डेटा आपलाच आहे ना, किंवा आणखी कोणी पूर्वी कादंबरी लिहिली असेल किंवा लेखक असेल, कारण तुम्ही आमचा डेटा वापरून आमच्यावर पुन्हा राज्य करताय. तेव्हा ह्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या खरं म्हणजे पहिल्यांदा सोशलाइज केल्या पाहिजेत, त्या प्रायव्हेट लोकांच्या हातातच ठेवता कामा नये. असं कित्येक समाजवाद्यांचं म्हणणं की तुम्ही आमचाच डेटा वापरून आम्हालाच चार्ज करताय, आमच्याचकडे पैसे वापरताय, आमच्यावर तुम्ही श्रीमंत होत आहे. आणि श्रीमंत म्हणजे किती? तुम्ही एलॉन मस्क हे सगळ्यांची संपत्ती वगैरे ते राष्ट्राच्या संपत्तीपेक्षा मोठी हो. इतकं प्रचंड विषमता आहे. त्याला कॉर्पोरेट म्हणजे अनेक शब्द वापरले जातात, कॉर्पोरेट फ्युडलिझम, युनुस फॉरोक, अनेक लोक वेगवेगळे. हा प्रचंड मोठा आज ठेवला तर चांगला मुद्दा असा, पण त्या पॉलिटिकल ह्याचं नको जायला. प्रश्न असा आहे की हा डेटा जो आहे तो याच काळात निर्माण झाला आणि त्याच्यावर मालकी अमेरिकन कंपन्यांची. दुसरा मुद्दा, हे जे ट्रेनिंग जे दिलं जातं हे ट्रेनिंग करता प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिशय पॉवरफुल कम्प्युटर म्हणजे सीपीयूज लागतात. आपल्या लॅपटॉपचे सीपीयू चालत नाही त्याच्याकडे, त्याला जीपीयूज लागतात, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. हे खरं एनव्हिडिया नावाच्या अमेरिकन कंपनीने निर्माण केले. ते व्हिडिओ गेम्स करता निर्माण केले, कारण गेम्स पॉप्युलर होत होते जपानमध्ये आणि इतर अनेक अमेरिकेचे. तर गेम्स करता खूप व्हिडिओ भयंकर फास्ट लागतं. त्यात ती याचे चेकर्ड इमेजेस येतात, इमेजेस कंटिन्युअस येत नाही, कारण जीपीयूज अतिशय फास्ट असतात. एकाच वेळा अनेक इन्स्ट्रक्शन, त्यात पॅरलिझम खूप असतो, एकाच वेळा अनेक इन्स्ट्रक्शन्स ते एक्झिक्यूट करत असतो. एक उदाहरण सहज पॅरलिझम म्हणजे काय सांगण्यात आता, A+B डिवायडेड बाय C+D जर का असेल, आपण पहिल्यांदा A+B करू, मग C+D करू, मग A+B मायनस डिवायडेड बाय C+D करू. तर पॅरलल प्रोसेसमध्ये A+B जेव्हा होतं तेव्हा C+D होतं आणि ते एका क्षणात दोघांचा भागाकार. सो हा किती स्पीडमध्ये फरक पडतो. सो हा जो सगळा प्रकार जीपीयू मध्ये अनेक पटीने पॅरलल प्रोसेसिंग होतं, म्हणून अतिशय फास्ट असतात. म्हणून व्हिडिओ प्रोसेसिंगला ते चांगले असतात. जीपीयू एनव्हिडिया जेव्हा काढले त्यानंतर शेअर्स वाढायला लागले, खूप वाढायला लागले, कारण गेम्स खूप पॉप्युलर होते. पण त्याचं स्वप्नच सुद्धा नव्हतं की ChatGPT करता किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल त्याला म्हणतात, मी आता सांगितलं ते जनरेटिव्ह AI म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल, त्याच्याकरता उपयोग पडतो त्याला माहिती नव्हतं. पण जेव्हा हे LLMs निघाले, 2017 साली पेपर पब्लिश झाला आणि ChatGPT 2000 18 19 साली पहिला आला, 18 आला, पण 20 साली GPT-2 आला, 23 साली GPT-3 आला, आता GPT-4 4.5 काम झालं. याकरता हे ट्रेनिंग मॉड्यूल करता इतक्या प्रचंड डेटा आणि त्याचे संबंध शोधून व्हेक्टर्स करून हे करून हे करायला इतक्या मोठ्या प्रमाणात जीपीटीला, आता जे जीपीटी झालं GPT-4 त्याला 10,000 जीपीयूज लागले, 10,000. एनव्हिडियाचे सगळ्यात
पॉवरफुल, आणि त्याला 100 मिलियन वगैरे काहीतरी डॉलर प्रचंड खर्च आला, कित्येक कोट्यावधी असा खर्च आला. पण चीनने डीपसीक काढलं, त्याला फक्त $5.6 मिलियन खर्च आला. 50 कोटी कुठले बिल्डर करू शकते. आणि धाड करत कित्येक एनव्हिडिया, मायक्रोसॉफ्ट अनेक लोकांचे शेअर एका दिवसात कोसळले, ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स. आपण ते ऐकलं, भयानक गोंधळ मारला. कारण त्यांनी चीननी अतिशय कमी खर्चात आणि फक्त 100 GPUs वापरून, ते पण एनव्हिडियाचे टॉप नाही सेकंड लेअरचे GPUs वापरले आणि $5.6 मिलियन 50 कोटीमध्ये त्यांनी संपूर्ण हे तयार. आता तसंच मी आता सांगितलं तसं ट्रेनिंग मॉड्यूल आणि इन्फरन्स मॉड्यूल तयार करणं. आज डीपसीक तेवढंच चांगलं काम करते. म्हटलं अमेरिकन कंपनी हादरल्या की हे कसं झालं अचानक चीनी कसं केलं. कारण चायनाने प्रचंड मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू केली. आज चीन AI काय, इलेक्ट्रिक कार्स काय, रिन्युएबल एनर्जी काय, बॅटरीज काय, एक अनेक क्षेत्रामध्ये अमेरिकेचा प्रचंड पुढे आहे. म्हणजे अमेरिका भयंकर भीती वाटते चीनची. म्हणून हे जे सगळं चाललंय टॅरिफ वॉर वगैरे, ट्रम्प वगैरे, त्यात मुख्य कारण चीन आहे. आणि चीन म्हणजे ब्रिक्स आहे, म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका हे ब्रिक्स आहे. आणि म्हणून डॉलरचं डॉमिनन्स आहे भयंकर मोठा, खूप डीप आहे. नुसतं ट्रम्पने एवढं टॅरिफ ऑर्डर असं नाही आहे. आणि त्यामागे हे सगळं आहे. आणि हे जे एनव्हिडिया जे आहे त्याचं डॉमिनन्स राहावं म्हणून अमेरिकेचे प्रयत्न करतोय, त्यासाठी चीनला धक्का देतोय. हे फार इंटरेस्टिंग सगळं जिओ पॉलिटिक्स आहे. कारण मी पुढच्या वेळेस आलो होतो त्याशी बोलतो. मुख्य काय याच्यामध्ये की हे अमेरिकेतच का झालं, कारण तिथे एनव्हिडिया आणि GPUs तयार होत होते. तिथेच का झालं, कारण त्याच्याच मालकीचा डेटा होता. आणि दोघांची गरज, दोघांचा संगम म्हणजे डेटा आणि प्रोसेस करण्याकरता GPUs हे एकत्र आले, म्हणूनच हे मॉडेल उभं राहू शकतं. पण हे मॉडेल ज्यांच्या डोक्यात आलं सगळ्या कल्पनाच बघा की संपूर्ण डेटावर शिकणं म्हणजे हे आपण आता मशीन लर्निंग माहितीच आहे. पण संपूर्ण डेटा घेऊन त्यातनं म्हणजे सगळा टेक्स्ट, कुठलाही टेक्स्टचा पुढचा शब्द काय नाही, उत्तर यंत्र काय करावं हे काय डोक्यात आलं असेल बघा. मी आता त्यात एवढा प्रचंड डेटा रोज ऍड होतोय. रोज नवीन डायग्नोसिस, नवीन औषध, नवीन त्याचे परिणाम, दुष्परिणाम सगळं रोज इतक्या वेगाने ऍड होते की कुठल्याही माणसाला रिसर्च करून हे करणं शक्यच नाही. ChatGPT रिसर्च शक्य आहे, ऑलरेडी फीड केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आज जर ChatGPT विचारलं किंवा आमचं लक्ष द्यायचं मी काय करू, तर ChatGPT इज लायकली टू गिव्ह यू फार बेटर आन्सर दॅन ऍब्सोल्युटली एन एक्सपर्ट डॉक्टर. पण इतकं प्रचंड हे झालेलं आहे. आज AI चा वापर करून काय काय होणं शक्य आहे. हसबीस नोबेल लॉरेट आहे, 2 नोबेल, जेफ्री हिंटन आणि हसबीस ला केमिस्ट्रीच्या विषयी आणि जेफ्री हिंटनला फिजिक्सच्या विषयी नोबेल प्राइज मिळालं. तर दोघांनी AI साठीच काम केलं होतं, ChatGPT लार्ज लँग्वेज मॉडेलसाठी. ऍक्च्युअली जेफ्री हिंटन LLM साठी केलेलं नव्हतं. जेफ्री हिंटनने बॅकवर्ड प्रॉपगेशन जे बघायची डीप लर्निंगने सांगितलं की तो पहिल्यापासून जातो, वेट्स बदलत नेतो, ते दुरुस्त उत्तर दुरुस्त येईपर्यंत, बरोबर येईपर्यंत त्याला बॅकवर्ड प्रॉपगेशन म्हणतात. पुन्हा पहिल्यापासून तो त्यांनी काढला पहिल्यांदा जेफ्री हिंटनने. आणि म्हणून त्याला नोबेल प्राइज मिळाला. हसबीसला दुसरं नोबेल प्राइज मिळालं. त्या हसबीसचे सगळे लेक्चर्स आहे, तो पुढचे मला आश्चर्य वाटलं. म्हणजे पुढच्या तो म्हणतो, मी म्हणत नाहीये, तो पुढच्या 10 ते 15 वर्षात जवळपास सगळे विकार, आपल्याला जे नोन विकार आहेत त्यांच्यावर आपण मात करू. त्याचं कारण की AI मुळे आज इतक्या मोठ्या प्रमाणावर रिसर्च होणार आहे. काय DNA मध्ये जे जीन्स, कुठल्या जीन्समुळे कुठले विकार होतात, सगळं उदाहरणार्थ, किंवा ड्रग डिस्कव्हरी जी आहे त्या डिस्कव्हरी मॉलिक्यूल शोधणं म्हणजे कॉम्प्लिकेटेड काम असतं. पण कित्येक परम्युटेशन कॉम्बिनेशन वगैरे एक्सपेरिमेंट, हे परम्युटेशन कॉम्बिनेशन करणं आणि ते शोधणं हे इतकं फास्ट होणार आहे. विशेषतः क्वांटम कम्प्युटर जर आले तर ते प्रचंड वेगाने फास्ट होणार. कारण आपण आता बीट बेस, नॉर्मल कम्प्युटरमध्ये आपण 0 किंवा 1 असं करतो. क्वांटम कम्प्युटर क्यूबिट प्रकार असतो. तो एकाच वेळी अनेक प्रक्रिया करू शकतो. म्हणजे पॅरललिझम इज ह्यूज. आता पण फक्त 20 क्यूबिट्सचं कम्प्युटर तयार झालेलं आहे. पण तो जो जास्त तयार होईल तर अतिशय वेगाने, प्रचंड वेगाने त्या प्रक्रिया होतील. आणि ड्रग डिस्कव्हरी पासून ते वेगवेगळे उपाय शोधण्यापर्यंत अनेक गोष्टी तो करू शकेल. हसबीस जो नोबेल लॉरेट आहे तो त्याच्या भाषणाला नंतर चार्ट पडला. सो AI मुळे होणाऱ्या गोष्टी प्रचंड आहेत.
काहीच होऊ शकेल. किंवा रोबोटिक्समुळे सुद्धा म्हणजे ज्येष्ठांना मदत करणं, त्यांना टॉयलेटला घेऊन जाणं, जेवण आणून देणं पासून अनेक गोष्टी, अनेक त्याचे फायदे अचाट आहेत. ट्रान्सलेटर्स जे हजारो लाखो त्यांचे मात्र जॉब जातील, हजारो लाखो कोट्यवधी ड्रायव्हर्सचे जॉब जातील, हजारो कोट्यवधी जर्नलिस्ट आणि लॉयर्स ते जॉब जातील. ऑर्ग्यू करणारे बघ आज रोबोट्स तयार झालेले, ऑर्ग्यू करणारे कोर्टामध्ये. लिगल परीक्षा पास झालेली ChatGPT लिगल परीक्षा पास झालेली ऑलरेडी. म्हणजे तुम्हाला आता हा जर का कविता आणि म्युझिक देऊ शकत असेल तर चित्रही काढू शकतो. तुम्ही नुसतं सांगा की एक झोपडी आहे, मागे चंद्र आहे, नदी वाहती आहे, मला चित्र काढून दे, तो चित्र काढून देतो. नाही बरोबर आहे, मग व्हॅन गॉगच्याच कडून चित्र काढ. तो व्हॅन गॉगची सगळी चित्र बघेल आणि तो पिवळा रंग सूर्यफुलाचा वगैरे अशा त्याच्यासारखी तो चित्र काढून देईल. जर शंकर जयकिशनची गाणी ऐकवली आणि सांगितली याचप्रमाणे तुम्हाला या चालीवर हे या कविता दिली याला चालला तर तो तशीच चालला. नाही पण नको मला असं नको, मला अशा गोष्टीचा आवाज हवाय, तो अशा गोष्टीचा आवाजात ते गाणं म्हणून देईल. मी त्याला घरी बसल्या बसल्या ते पर्सनल कम्प्युटरवर अब्राहम लिंकन हिरो आणि मधुबाला हिरोईन असं पिक्चर काढू शकाल. दोघे मेलेले पण अब्राहम लिंकन फिरतो मेरा प्यार तेरा प्यार वगैरे आणि मधुबाला अभिनय अभिनय असं म्हणते. म्हणजे पर्सनल पासून तुम्ही अॅनिमेट करू शकाल. याचा वाईट परिणाम असा की तुम्ही बोलताय असं नाही, ते होतच तुम्हाला माहितीच असेल. तुम्ही बोलताय असं भासवून तुमच्या तोंडी वाटेल ती वाक्य घालणं, त्याच्यामुळे भयंकर त्याचा सायबर गुन्हा होण्यामध्ये होणार आहे, सायबर पकडण्या वगैरे उपयोग होणार. हे दोन्ही चोर शिपाचा खेळ हा चालूच राहणार आहे. तर ते किती वाजले तर मुख्य म्हणजे असं आहे की या AI मुळे असे अनेक जॉब्स हे जाणार आहेत. काही लोकांचं म्हणणं असं की काही जाणार नाही. आतापर्यंत इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाल्या, पहिली रेव्होल्युशन झाली त्यावेळी लोकांना वाटलं त्यावेळी जॉब जातील, यंत्रामुळे आपली जॉब जात आहेत असं वाटलं. त्यावेळी ल्युडाईट मुवमेंट तयार झाली, त्यावेळी यंत्र फोडली लोकांनी, या यंत्रामुळे आपली जॉब जात आहेत. पण नंतर ती मुवमेंट हे झाली, यंत्रामुळे जॉब जात नाही आहेत, त्याची कारणं खरं वेगळी आहेत, त्यामुळे ते सगळं थांबलं. दुसरी जेव्हा टेलरिझम आला आणि फोर्ड मोटर्सने संबंध मॅन्युफॅक्चरिंग चालू झालं त्यावेळेस लोकांना वाटलं. पण जेवढे जॉब गेले तेवढेच निर्माण झाले. 1960च्या सालामध्ये कम्प्युटर्स निर्माण झाले, नंतर इंटरनेट आलं आणि कम्प्युटरची वाढ झाली, त्यावेळेस लोकांना वाटलं तर जॉब जाणार. त्यामुळे एक रिफ्किन नावाचा माणूस होता, जेरेमी रिफ्किन, तर एक पुस्तक उत्कृष्ट लिहिलं होतं एंड ऑफ वर्क म्हणून. आणि 1997 साली पुस्तक लिहिलं, अतिशय आवडतं पुस्तक. त्यांनी सगळे यंत्रांमुळे सगळे कसे जॉब जाणार आहेत, सगळे बेकारांचे लोंढे फिरतील असं चित्र उभं करत होतं. माझ्यावर भयंकर परिणाम झाला. म्हणजे 2दा पुस्तक वाचलं. पण जेवढे जॉब गेले तेवढेच निर्माण झाले. इनफॅक्ट त्यावेळी कम्प्युटर्स पहिल्यांदा आल्यावर बँकांमध्ये मोर्चे निघायचे बघा, अँटी कम्प्युटरायझेशन वगैरे. पण जेवढे जॉब गेले तेवढेच निर्माण झाले. त्यामुळे भयंकर बेकारी केवळ ऑटोमेशनवर निर्माण झाली नाही. यावेळी सुद्धा इंडस्ट्री 4.0 वेळी लोक सांगतात की जेवढे जॉब जातील तेवढे निर्माण होतील. पण माझा त्याच्यावर विश्वास नाही. एका म्हणण्याप्रमाणे 0 जॉब जातील, कारण जेवढे जातील तेवढे निर्माण होतील. एकाच्या म्हणण्याप्रमाणे 67% जॉब जातील. पण मला स्वतःलाच वाटतं की एवढे 67% वगैरे जाणार नाही, 22% वगैरे जातील. पण बाकीच्यांचं नेचर ऑफ जॉब बदलेल. ATM झाले, टेलर क्लार्कचे जॉब गेले, जेव्हा CAD आलं तेव्हा ड्राफ्ट्समॅनचे जॉब्स गेले, त्याचा नवीन शिकावं लागलं. साधं वर्ड प्रोसेसर आलं तर टायपिस्टचे जॉब्स गेले, कानाकोपऱ्यावर टायपिस्ट असायचे. DTP आलं, DTP आणि वर्ड प्रोसेसर आलं. आता DTP शिवाय एकही पुस्तक निघत नाही, एकही वर्तमानपत्र निघत नाही. मग रात्री 10 वाजता समजा मला एखाद्या वर्तमानपत्राने सांगितलं की मी DTP वापरणार नाही, तर ते वर्तमानपत्र नष्ट होईल. रात्री 10 वाजता अमेरिकन प्रेसिडेंटचा खून झाला अशी बातमी आली, तर पूर्वी खेळे जुळवणे असायचे, 5च्या पान लागायचं टाईप सेट करून. तर ती बातमी आली तर काही करू शकायचं नाही तुम्ही. ते दुसऱ्या दिवशी ते इव्हिनिंग पेपरमध्ये की त्याच्या दुसऱ्या दिवशी यावं लागायचं. दुसऱ्या दिवशी 7 वाजता पेपर जो यायचा तर ती बातमी यायचीच नाही. आता DTP आल्यानंतर 15 मिनिटात इंटरनेटवरनं बातमी घेऊन ते पहिल्या पानावर जे छापायचं होतं ते 4थ्या पानावर ढकल आणि ऍडजस्ट करून छाप 15 मिनिटात होऊ शकतं. एखाद्या वर्तमानपत्र सांगितलं मी वापरणार नाही, ते वर्तमानपत्र खलास होईल. सो टेक्नॉलॉजीच आता मी वापरणार नाही, मी आता टेक्नॉलॉजी नको, जुन्याच पद्धतीने मी काम करेन, हे शक्य नाही.
टेक्नॉलॉजीच्या भोवती संबंध जग फिरतंय, तर आता टेक्नॉलॉजी नाकारून आपल्याला चालणार नाही. पण त्याचे अनेक परिणाम आहे माझ्या मते. त्यामुळे बेकारी ही वाढेल, विषमता ही प्रचंड वाढेल, कॉर्पोरेट कंट्रोल हा प्रचंड वाढेल, त्यामुळे सर्वेलन्स प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. युद्धाला चालू, उद्याची युद्ध ही रोबोट्स मध्येच होतील असं माझा दावा आहे. की दोन देशाचे रोबोट्स, कुठल्या देशाचा रोबोट जास्त पॉवरफुल आहे तो दुसऱ्या देशाच्या रोबोटला पहिल्यांदा खलास करेल, मग माणसाला खलास करेल. तर हे जे भयानक प्रकार आहेत आता त्याच्यामध्ये हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की या मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण जेव्हा ASI तयार होईल, आपल्यापेक्षा जास्त त्याला बुद्धी, मग तो स्वतःच्यावर निर्णय घ्यायला लागेल. आणि त्याचं महत्वाचं म्हणजे आता एजंट्स निर्माण झालेले आहेत, म्हणजे AI एजंट्स. म्हणजे प्रत्येक माणसाकडे आपला एजंट असेल, प्रत्येक कंपनीकडे आपला एजंट असेल, प्रत्येक राष्ट्राकडे आपला एजंट असेल. एजंट म्हणजे काय, सेक्रेटरी म्हणतो. मी आज उदाहरणार्थ माझ्या 3 मित्रांना घेऊन संध्याकाळी हॉटेलला जायचं मला, चायनीज रेस्टॉरंटमध्ये. तर मी काय करतो, मी स्वतः माझ्या सेक्रेटरी सांगतो की मी स्वतः फोन करतो त्या तिघांना, तुम्हाला शनिवारी संध्याकाळी वेळ आहे का. एक म्हणतो मला नाही आहे, दुसरा म्हणतो आहे, तो ठीक आहे रविवारी आहे का, असं करतो. तिसरा म्हणतो मला रविवारी आहे पण त्याला सोमवारी नाही वगैरे. असं प्रचंड गोंधळ झाला. शेवटी तुम्ही वेळ ठरवलं की ठीक आहे शनिवारी संध्याकाळी 7 ते 8 जाऊ. मग हॉटेलला फोन करतात, हॉटेलला 7 ते 8 बुकड आहे सगळं. मग तुम्ही पुन्हा सायकलमध्ये जाता आणि सगळं पुन्हा लोकांना विचारता, शनिवारच्या रविवार करता. हे जे सगळं आहे हे AI एजंट करतो. AI एजंटला तो काय, त्याला खाली टूल्स लागतील. उदाहरणार्थ प्रत्येकाचं कॅलेंडर जे आहे तर ते ऍक्सेस करायचं. मी आणि ते 3 मित्र, त्या 3 मित्रांचे 3 एजंट्स आणि माझा एजंट AI एजंट हे एकमेकांशी बोलतील, त्यांचे कॅलेंडर बघतील, निगोशिएट करतील की शनिवारी नको रविवारी हे ते प्रत्येकाचं कॅलेंडर बघून. फक्त वेळ लागेल, वेळ पडेल त्यावेळी त्या बालकाला जो एजंट ज्याचा आहे त्याला विचारतो की रविवार चालेल का वगैरे. कॅलेंडर मोकळं दिसते पण तुझ्या डोक्यात दुसरं असेल तर मला माहित नाही, तर मग करू का, तर हो म्हटला की त्यानंतर तिघांचं हे जे सगळं आहे वेगवेगळे टूल्स वापरून एक गोल दिलेला असताना ते गोल साध्य करणं, याच्याकडे AI एजंट्स. पण उद्या समजा हे AI एजंट्स आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान झाले तर काय होईल. म्हणजे उदाहरण सांगतोय, कॅप्चा नावाचा एक प्रकार असतो, आपण भरायचा असतो. तो कॅप्चा नावाचा जो प्रकार तो भरायला दिला आणि त्यामुळे AIचा एजंट किंवा ChatGPT जो AI सॉफ्टवेअर आहे त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा काय म्हटलं, एखाद्या प्रश्न विचारला, आर यू ए रोबॉट और आर यू ह्युमन बिंग. तर त्यांनी काय उत्तर द्यावं, त्यांनी उत्तर दिलं की आय एम व्हिज्युअली इम्पेअर्ड. ह्या एका वाक्याने लोक हादरले. आज संबंध त्याच्यावर चर्चा चालू आहे. याचा अर्थ असा की माझ्या इनपुट डेटामध्ये असं काहीच मी दिलेलं नव्हतं. याचा अर्थ त्यांनी विचार करून स्वतःच मला चकवण्याकरता निर्णय घेतला. म्हणजे काय प्रकार आहे, मग बुद्धी म्हणजे काय, या सगळ्यावर तो स्वतः निर्णय घ्यायला लागला की काय. तुम्ही असं त्याला तुम्ही सांगा की मायक्रोफोन, आणखी काय टेबल आणि मोबाईल फोन असे 3 वस्तू असताना जोक सांग, असं ChatGPT सांग. तो काहीतरी कन्स्ट्रक्ट करून त्याच्याविषयी जोक सांगेल. जे उंदीर मांजर हत्ती असं काही जोक सांगेल की तो काहीतरी कन्स्ट्रक्ट करून सांगेल. आणि त्याला विचारलं त्याचा जोक कुठे आहे, तर तो म्हणून बघा ज्याच्यात अमुक आहे ना ते अनएक्सपेक्टेड आहे की नाही, म्हणजे आपल्याला अपेक्षा नसते तरी ते आहे की नाही, त्यामुळे तुम्हाला हसू येते की नाही असं तो एक्सप्लेन करून सांगतो. तर हे त्याला कोणी शिकवलंय की काय, तो आपणहून. आणि त्यानंतर त्याला कित्येक गोष्टी दिसायला लागल्या की त्या उत्तरामध्ये त्यांनी सगळा डेटा शोधून काढला, विकिपीडिया बघितला, सगळे नॉलेज बघितलं. अशा वेळेस त्यांनी पिकअप कुठलं केलं, तर त्यांनी कुठलंच पिकअप केलेलं नव्हतं. आता तो स्वतः निर्णय घ्यायला तर सुरुवात केलेली काही काय. आणि मग जेफ्री हिंटननी त्यानंतर राजीनामा दिला की आता AI आपल्या हातातून बाहेर चाललेला आहे. तो स्वतः जर का निर्णय उद्या घेतला आणि त्यांनी तो निर्णय मानवतेच्या विरुद्ध घेतला, उद्या राष्ट्राचे एजंट्स आहेत, कुठल्या तरी राष्ट्राच्या एजंटनी आता निर्णय घेतला की आता युद्ध करू म्हणून, की संपला विषय, की ॲटम बॉम्ब टाकू किंवा काही तो घेऊ शकेल. तो उद्या समजा आपण सगळं AIच्या ताब्यात जर का सगळं जायला लागलो तर हे भयानक दिशेने चाललेलं आहे.
आता याला आवर घातलं पाहिजे म्हणून जेफ्री हिंटन नोबेल लॉरेटनी गुगलमधनं राजीनामा दिला आणि सांगितलं मी ह्याच्यावर आता काम करणार नाही. इलॉन मस्क तेच म्हणतोय. हारारी जो मोठा लेखक आहे त्यांनी हेच सांगितलेलं आहे. पण एआयचं सगळंच चित्र असं गोल्डन आणि फार छान छान असं प्रमाणे त्याचा अनेक परिणाम आहे. या दोघांकडे आपण बघितलं पाहिजे. विषमता, गरिबी, हे कॉर्पोरेट कंट्रोल, सर्व्हेलन्स हे अतिशय वाईट आहे. एआय मुळे आपलं आयुष्य खाजगीपणच जाणार आहे. तर हे सगळं बॅलन्स कसं करायचं हा लोकांपुढे प्रश्न आहे. त्यामुळे एआय मध्ये हे जे आता सांगितलं सगळ्यात शेवटी की त्याला डेटा इनपुट डेटामधनं न दिलेलं त्यांनी तयार केला याचा अर्थ तो सुद्धा इंडिपेंडेंटली विचार करतोय. मग बुद्धी म्हणजे काय, मग कॉन्शियसनेस म्हणजे काय, आयुष्य म्हणजे काय, इथपर्यंत फिलॉसॉफी होती डिस्कशन चालू कॅलिफोर्नियामध्ये ह्या एआयच्या मुळे की व्हॉट इज लाईफ अल्टिमेटली. आता उदाहरण म्हणून सांगतो, विचार चालना म्हणून सांगतो, मी थांबतो तुम्हाला कंटाळा आला असेल पण उदाहरण म्हणून सांगतो की आता म्हणजे रोबोटला भावना नसतात. तर रोबोटला भावना नसतात असं का म्हटलं तसं मी काउंटर आर्ग्युमेंट सांगतो. मला पूर्ण पटल्याचं नाही पण मला असं सांगतो. मी एखाद्या माणसाने मला सांगितलं की तू बावळट आहेस तर मला त्याचा राग येईल. मग कोणी खरं बोललं तर राग कशाला यावा वेगळा होता. समजा मला राग आला ते ऐकलं. आता लक्षात ठेवा तू बावळट आहेस असं वाक्य नॅचरल लँग्वेजमध्ये ते कानाने मी ऐकतो नाही सेन्सेस पुन्हा त्याचा माझ्या मेंदूकडे तो जातो. मेंदू ते प्रोसेस होतं. ते प्रोसेस झाल्यानंतर माझ्या मेंदूकडनं ते चेहऱ्याकडे माझ्या चेहऱ्यावर राग आल्याचं भावना दिसतात. आता रोबोट मध्ये दोन भाग आहेत पुन्हा. एक सिम्बॉलिक म्हणजे प्रोग्राम करणं असं जर वाक्य आलं तर तू अशी सर्किटरी काढ की रोबोटच्या चेहऱ्यावरती जो राग दिसेल हे सिम्बॉलिक झालं. की असं जर वाक्य आलं तर तू असं कर इफ दे नाही सर. पण त्याला ट्रेनच जर काय केलं रोबोटने समजा माणसांकडे बघून तो शिकला. लक्षात आलं काय की जसं डेटावर शिकणं आहे की त्याला दाखवली 100-1000 माणसं की अमुक वाक्य केलं तर चेहरा असा दिसतो आणि रोबोटच्या चेहऱ्यामध्ये मेकॅनिझम आहे. क्लिअर आहे ते भयंकर नाही. राग आलं तर काय, दुःख आलं तर काय, प्रेम वगैरे सगळं त्या चेहऱ्यावर दाखवत आहे आणि त्याची सर्किटरी करणं असं शक्य आहे. पण कुठे ऍक्टिव्हेट करायची हे पूर्वी सिम्बॉलिक करायचं झालं तर अमुक वाक्य ऐकलं की अमुक कर असं करावं. पण आता तसं नाही. त्याला 1000 वाक्य दाखवली त्यावेळी माणसं कशी करतात त्याच्यावर तो शिकला जसं डेटावरनं शिकतो तसं तर मग त्याचे चेहऱ्यावर तसेच भाव दिसतील की मग त्याला भावना नाही. अल्टिमेटली आपण सुद्धा एक ऑटोमेट आहे लक्षात ठेवा. पण तो इन अ सेन्स आपण यंत्रच आहोत. आपल्या हा एक फार मोठा विचार आहे की बेसिकली आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तर त्याच्या आतली सगळी जी रचना आहे बायोलॉजिकल रचना जी आहे ती सगळी कुठल्या कॉज इफेक्टनी होते हे सगळं बघितलं तर एका ठराविक तऱ्हेनेच ती होते. ती ते बघा हा शिकला तर तसेच भाव चेहऱ्यावर निर्माण होतो. मग त्याचा त्याच्यात फरक काय. रोबोटला राग येत नाही असं आपण कसं म्हणू शकतो. हा एक गंमतशीर विचार आहे. तुम्ही बघा म्हणजे की याच्यामध्ये हे कुठे जाणं शक्य आहे. तसंच रोबोटमध्ये क्रिएटिव्हिटी आहे की नाही असं म्हणतात. चाल लावली क्रिएटिव्ह आहे की नाही मला माहित नाही. मग तसंच कविता करणं क्रिएटिव्ह आहे की नाही मला माहित नाही. तसंच चित्र करणं एक नक्की की मी त्याला काढायला सांगितलं तू कुठल्या तरी स्टाईलनी काढतो. मी जसं व्हॅनवॉकच्या ह्याच्यात काढतो रेम्ब्राच्या ह्याच्यात काढतो त्या स्टाईलमध्ये तो काढेल. पण बाकी तो काहीतरी करून स्वतः चित्र काढायचं तुम्हाला क्रिएटिव्हिटी म्हणायचं की नाही. एक मला सांगतो एक चित्राचे प्रदर्शन होतं आणि कित्येक कोटी चित्र विकत घेत फ्रान्समध्ये का पुढे ते आणि नंतर त्याला अनाऊन्स केलं तर कोणी घ्यायला चाललं नाही का नंतर कळलं की ते एआयने काढलं होतं. ही घडलेली गोष्ट आहे. ही घडलेली गोष्ट आहे की 2020 अजून 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर ह्याचं पुढे काय होणार आहे तर हा अतिशय महत्व. आता या सगळ्यामध्ये काय होणार आहे की पुढे कसमीपासून थांबणार आहे. पुढची 5 वर्ष माझे दिसते असं आहे की एआय आपल्याला उपयोगी कसं पडेल ह्याच्यात जातील पुढची 5 वर्ष. एक सहज म्हणून सांगतो
पुढच्या 5 वर्षात काय होईल असा प्रश्न गुगलच्या सुंदर पिचाईला विचारला, सगळ्याच मायक्रोसॉफ्ट सगळ्या लोकांना विचारला, कोणीही उत्तर द्यायला तयार नाही. त्यामुळे 5 वर्ष खूप दूरची, 2 वर्षाच्या पुढचा मला सांगता येत नाही. ही घडलेली गोष्ट तुम्ही अनेकांचे इंटरव्ह्यू मी गेले महिनाभर सगळ्यांचे बघतोय. इलॉन मस्क पासून सॅम अल्टमन ओपन एआयचं मुख्य 2 वर्षाच्या पुढचं पण आम्हाला सांगता येत नाही असं सध्याचं वाक्य आहे त्याचं. पण साधारण मला जे दिसतं असं आहे की जसं SAP आलं होतं, म्हणजे ERP पॅकेज होतं, तर पहिल्यांदा कम्प्युटर आले होते. तर कम्प्युटर आपल्या बिझनेसमध्ये कसे उपयोगी पडतील हे करण्यामध्ये बरीच वर्ष जातात. तसंच मी आता रिटेलमध्ये आहे, दुकान आहे माझं, दुकानात मला एआयचा काय फायदा होईल, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय फायदा होईल, एंटरटेनमेंटमध्ये तुम्हाला काय, आज एंटरटेनमेंट धुमाकूळच होणार. कारण स्क्रिप्ट रायटिंग पासून ते व्हिज्युअल इफेक्ट्स वगैरे ते सगळं आज आरामात एआय करताय. काहीही कोणाला काही करावं लागणार नाही, शेकडो हजारोने जॉब जाणार ते. पण निदान माझ्या व्यवसायात ते कसं मला उपयोगी करता येईल हे ठरवण्यामध्ये पुढची 4-5 वर्ष मी इम्प्लिमेंटिंग एआय इन युअर बिझनेस असं आपण हॉस्पिटलमध्ये, हॉटेल्समध्ये, ट्रॅव्हलमध्ये, रिटेलमध्ये. सो त्यामुळे ताबडतोब जॉब जातील, उद्या लगेच ताबडतोब हवाल दिलून काही करू नका. हे तर 5 वर्ष. पण निदान एआयची तुम्हाला कल्पना असली पाहिजे. ज्यांना ती कल्पनाच नाही आहे ते बाहेर फेकले जाते. मी आता नोकिया माझा कस्टमर होता फिनलंडमध्ये, अनेक वेळ जायचो तिकडे. आणि ज्यांनी जुने लोक आहेत त्यांना माहिती असेल नोकियाचे आयुष्य चालत नसे आपलं. $multi-billion कंपनी नष्ट झाली चक्क, कारण त्यांना अँड्रॉइड स्वीकारलं नाही. बघता याचं तसंच, कोड्याचं तसंच, $multi-billion कंपन्या टेक्नॉलॉजीची बस मिस झाली म्हणून खलास झाल्या माझ्या डोळ्यासमोर. तसंच माणसांचं होईल. ज्यांना एआय किंवा इंडस्ट्री 4.0 विशेषतः करतात, अनेक टेक्नॉलॉजी सगळ्याच आपल्यावर भयंकर प्रमाण करणार, किंवा डेटा सायन्स किंवा स्टॅटिस्टिक्स, याचं काय होणार आहे बाबा वगैरे ही कल्पना तरी असली पाहिजे. तुम्ही ताबडतोब पायथन शिका, डेटा सायन्स घ्या, लगेच कोर्स बदला असं मला मुळीच वाटत नाही. जे करताय तुम्ही त्यात तुम्ही नीट करा, त्यात एक्सलन्स गाठा. काही धावपळ करून ताबडतोब काही बदलण्याची गरज नाही. पण एआयचा वापर इथे कसा करता येईल आपल्याला किंवा होईल उद्या ह्याची जाणीव तुम्हाला नक्की असली पाहिजे. आणि पुढच्या 5 वर्षात त्याच्यानंतर मात्र हे मग मात्र जॉब जाण्याची प्रक्रिया जरा बऱ्यापैकी जोरदार चालू आहे. आणि 10 वर्षामध्ये एस्पेशली तरुण इथे असतील किंवा तुमची मुलं असतील तर जरूर सांगा की निदान एआय किंवा इंडस्ट्री 4.0 विशेषतः काय होणार आहे, त्याला सगळ्या टेक्नॉलॉजीची आपल्याला ओळख पाहिजे. तसं मी इंडस्ट्री 3.0 सांगितलं, ह्याचं 3D प्रिंटिंगचं सांगितलं, किंवा ब्लॉकचेनचं प्रचंड धुमाकूळ आहे. एक सांगायचं अजून एक 5 मिनिट आहेत आपल्याला, पाणी द्या. कारण एक सांगायचं राहिलं ते फार महत्वाचं आहे. म्हणून मी बिल गेट्सने एक पुस्तक लिहिलं होतं, बिझनेस विथ द स्पीड ऑफ लाईट म्हणून 1998 साली लिहिलं. ते पुस्तक इतकं चांगलं होतं की मला शंकायला लागली त्यांनीच लिहिलं होतं की नाही. पण ते अतिशय चांगलं पुस्तक आहे. त्यात त्यांनी उद्याच्या जगामध्ये इंटरनेटमुळे काय हे एआयच्या अगोदरच लिहिलंय. मी वयाच्या सांगितलं तसं एआयची खरी सुरुवात 56 साली झाली, पण ते वाढ होत खऱ्या अर्थाने वाढ ही 2010 नंतर मी ज्याला डेटा सायन्स म्हणतो ते मोठ्या प्रमाणात सुरू. तो पण सिम्बॉलिक एआय आहे, ते स्वतः नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, रोबोटिक्स चालू होतं, पण हळूहळू चालू होतं. 2000 नंतर मोबाईल कम्प्युटिंग आला, डेटा सगळा निघाला, स्मार्टफोन झाले, डेटा जास्त निर्माण झाला. 2011च्या नंतर ते खूप वाढलं. आणि मग आता प्रॉपर एआय डेटा सायन्स, डेटावरनं शिकणं, डेटावर इमेज ओळखणं, आणि डेटावरनं आता पुढचा शब्द पुढचं वाक्य बायोग्राफी सगळं तयार करणं, हे आता सांगितलं तसं हे सुरू झालं. आणि दॅट इज द मोस्ट ॲडव्हान्स. त्यामुळे एजंट्स म्हणजे हे बघा, सिम्बॉलिक एआय, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, मग लार्ज लँग्वेज मॉडेल्स 2017चा जो पेपर प्रिपेअर, आणि त्यामुळे ChatGPT वगैरे, आणि मग एआय एजंट्स, असं ही जगात प्रोग्रेसिव्ह आहे. हे संबंध जे झालं त्याच्या अगोदरची गोष्ट आहे ही बिल गेट्सची 1998 साली. त्यामुळे एआयचं नुसतं जेमतेम थोडंफार चालू होतं. त्याने सांगितलं केवळ इंटरनेटमुळे काय होणार आहे बघा. एक तर हे इंटरनेटमुळे नाही, पण मी सांगत असे की चेकबुक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नोटा, नाणी हे सगळं नष्ट होईल असं ते चाललं. चीनमध्ये जवळपास नष्टच झालेलं आहे. तुम्ही काम करता तर तुमचा पगार 0 आणि 1च्या स्वरूपात तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईलवरती येतो.
तुम्ही जेव्हा खर्च करता तर तुमचा आता जीपे आल्यापासून लोकांना त्यात काय विशेष आहे मला माहितीच आहे. 15 वर्षापूर्वी मी भाषण द्यायचं लोकांचा विश्वास नाही बसायचा. पण आता हे प्रचंड मोठ्या प्रमाणात हे सगळं बघ, सगळी ऑफिसेस ही म्युझियम्स बनतील. कारण एकत्र येऊन काम करण्याची गरजच नाही. सगळे आपापल्या घरी येऊन सगळे काम करतात. कोविडमध्ये लोकांनी ओव्हरकम केलंच, पण ते आणखीन मोठ्या प्रमाणात होईल. म्हणजे सक्ती जाईल ऑफिसमध्ये जाण्याची. कारण प्रॉपर्टी प्राइसेसचं काही बघा, सगळी ऑफिसेस म्युझियम आज नाही, एक 10-15 वर्ष 20 वर्षात बघा. मुलांनी म्हणून मी सातत्याने कॉलेजमध्ये सांगत असतो, तुमच्या आयुष्यामध्ये काय काय होणार आहे हे प्रचंड आहे. आणि न होण्याचं कारण मला दिसत नाही आहे. बँका एटीएम झाल्यापासून टेलक्राफ्ट जॉब्स गेले किंवा नवीन शिकावं लागलं. बँकांचे एवढे हजारो ऑफिसेस असण्याचं कारण काय आहे सांगा. एक कारण नाही. मी 2 सगळे अर्ज करतो. माझे बंगला किंवा घर वगैरे मी ते पेपर्स अटॅच करतो. ते बँकेच्या माणसाकडे जातात, मॅनेजर घर बसलाय, तो चेक करतो, इंटरनेटवरनं चेक करतो प्रॉपर्टी माझ्याच नावावर आहे की नाही. माझ्याच नावावर म्हटल्यानंतर तो पैसे सँक्शन करतो किंवा आणखी वरच्या माणसाकडे पाठवतो. तो वरचा मॅनेजर आणखी तो बघतो, त्याच्याला लिमिट असेल तो जाऊन सँक्शन करतो. ते पैसे माझ्या 3 महिन्याच्या देतात. कोणी कोणी दुकानात जाऊन खर्च करतो. या सगळ्यामध्ये त्या ऑफिस बँकांमध्ये जाऊन काम करण्याची गरज काय झाला. त्यातली सगळी कामं घरी बसल्या होऊ शकतात. रिकन्सिलिएशन पासून सगळी कामं आहेत. एकही काम असं नाही की तिथे जाऊन करावं लागतं. हजारो ऑफिसेस प्रत्येक बँकाची आणि इन्शुरन्सची आणि स्टॉक एक्सचेंजची सगळीच ऑफिसेस संपूर्ण नष्ट होती. काय तिसरी गोष्ट फार महत्वाची की सगळे मिडलमॅन नष्ट होते. ट्रॅव्हल एजंट्स आपण पूर्वी असायचो, कुठले तिकीट बुक करायचं जायचो, आता तसले ट्रॅव्हल एजंट गेले. आता जे व्हॅल्यू ऍड करतात, तुम्ही ग्रुप बुकिंग करा, तुम्ही सगळ्यांचं हॉटेलचं बुकिंग करतो, तुम्हाला गाईड देतो, तुमचं रेल्वे सगळं असं करणारे जे लोक आहेत ते टिकले. फक्त तिकीट बुक करणारे गेले. तसे सगळे मिडलमॅन नष्ट होते. उदाहरणार्थ दुकानं, हजारो लाखो दुकानच नष्ट होती. काय हे बघा, 1958 लिहून ठेवलं. आता पण झालेलं नाही, पण अजून एक 20 वर्षात का होणं मला कळत. मला शर्ट हवा आहे तर मी डायरेक्टली प्रोड्युसरकडनं का घेऊ शकत नाही. मग दुकानात जाऊन ट्राय करायची गरज काय. कारण मी आता रेमंड असेल, लुई फिलिप असेल, ते वेबसाईटवर जातो, मी सिलेक्ट करतो, मला निळा आणि 42 साईज मुद्दाम सांगून ठेवलं, पण आम्हाला प्रेझेंट द्यायचं असेल आणि हाफ फुल घातल्यानंतर ऑगमेंटेड रियालिटी वापरून तो मला कसा फिट होईल हे मी घर बसलं होऊ शकतो. बुटांचं तसंच, टाईल्सचं तसंच. मोबाईलवरती तुम्ही जाहिरात बघितली असेल, मोबाईलवरती ही टाईल हे सिलेक्ट केली तर फरशी कशी दिसेल, हे संगमरवरी घेतलं तर फरशी इथे बघून तुमची खोली कशी दिसेल, तुमची खोली थेरिटिकल नाही, तुमची खोली हाई टाईल लावल्यावर कशी दिसेल हे ऑगमेंटेड रियालिटीनी तुम्हाला घर बसलं बघू शकता. मग तुम्ही डायरेक्टली प्रोड्युसरकडनं तुम्ही ऑर्डर देऊ शकता. एवढी टाईल्स साठवलेली दुकानं कशाला पाहिजे. रंगांचं तसंच ज्वेलर्सने सुरूच केलंय. या भिंतीला काळा रंग, याबद्दल पिवळा रंग, हिरवा, याबद्दल निळा, कॉम्बिनेशन वाईट आहे, देऊ नका. पण मुख्य म्हणजे हे मी जर का दिलं तर खोली कशी दिसेल हे घर बसल्या मला रंग विकत न घेता दिसू शकतं ऑगमेंटेड रियालिटी. मग ते केल्यानंतर नाही इथे गुलाबी देऊ, इथे असं मी सगळं सुचवून सगळं कॉम्बिनेशन बदलून मी ते प्रत्यक्ष रंगांच्या वेबसाईटवरनं विकत घेऊ शकतो. म्हणजे दुकानांची काय गरज आहे. आणि हे जर का झालं उद्याच्या जगात तर दुकानचं स्पेसचं काय होईल, दुकानामधल्या कोट्यात लोकांच्या नोकरीचं काय होईल, मग रिअल इस्टेटचं काय होईल. हे अचाट वेगाने बदलणारं हे आहे लक्षात. फक्त ते अजून झालेलं नाहीये, पण अजून लहान लहान दुकानदार जात आहेत बघा. तो लक्षात आला असेल अमेझॉन या सगळ्यामुळे. आणि अमेझॉनचं अल्टिमेटली मिडलमॅनच आहे, फ्लिपकार्ट मिडलमॅन आहे, ओला उबर सब मिडलमॅन आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही ड्रायव्हर याच्यामध्ये मिडलमॅन आहेत. पण असं प्रेडिक्शन आहे ते बरोबर आहे. ब्लॉकचेन म्हणजे वाचा तुम्ही, ब्लॉकचेनमुळे तुम्ही ड्रायव्हर आणि डायरेक्ट कनेक्शन होईल. तेव्हा ओला उबर सारखीच मंडळी जातील ब्लॉकचेन जेव्हा येईल तेव्हा. ब्लॉकचेन वाढते बरोबर. ते थोडक्यात उद्याचं जग कसं असेल, काय परिणाम होतील हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण शिकतोय ते किती रेलेव्हंट असेल, आपण तुझ्या उद्योगात तो उद्योग राहील का, हे सगळं निदान आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे. त्यामुळे काही बदलू नका, काही धावपळ करू नका, डेटा सायन्सचे कोर्सेस घेऊ नका, सगळे मेकॅनिकल सोडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळे लोक धावा करून तुम्हाला कित्येक विचारतात काय करू.
आहे त्यात एक्सलन्स मिळवा. आपण सातत्याने अनलर्न आणि लर्न करण्याची तयारी ठेवा, सातत्याने बदलण्याची तयारी ठेवा. आणि AI, डेटा सायन्स, इंडस्ट्री 4.0 हे जे सगळं आहे, या सगळ्याची बाउंड्रीज काय आहे, त्याने काय होऊ शकेल ह्याची तयारी तुम्ही तुम्हाला हे झालं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी हे सगळं जरी असेल तरी हे सगळे टेक्नॉलॉजी जरी चालली असेल तरी तळागाळातल्या माणसाचं काय? आज बेकार गरीब आणि होमलेस त्यांचं करायचं काय? तर ही टेक्नॉलॉजी यांच्यासाठी आपण जर वापरत नसलो आणि फक्त युद्ध आणि फक्त काही लोक मोठभर श्रीमंत होणार असेल तर फायदा काय? तर मला असं वाटतं, मगाशी जर सांगितलं तसं, ती टेक्नॉलॉजी ह्युमनाइज कशी करता येईल, ही टेक्नॉलॉजी डेमोक्रेटाइज कशी करता येईल, या टेक्नॉलॉजीमुळे विषमता कशी दूर करता येईल, टेक्नॉलॉजीचा उपयोग पर्यावरणावरती उपाययोजना करता कसा केला जाईल, ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि तळागाळातल्या लोकांचं, संपूर्ण लोकांचं आयुष्य कसं बदललं जाईल याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही. ते नुसतंच आपण श्रीमंत होऊ, अमेरिकेत जाऊ, काय वाटेल ते करू, तर त्याला काही अर्थ नाही आहे. तुम्ही जर काय टेक्नॉलॉजीवरती विचार केला, वाचलं, आणि त्याचबरोबर आपण हे सगळ्यांच्या विकासाकरता कसं वापरावं ह्याचा विचार करत त्यांचा विचार कायम लक्षात ठेवला तर तुम्ही फक्त यशस्वी व्हाल अशाला भाग नाही, तुम्ही चांगला माणूस जगाल असं मला वाटतं. धन्यवाद. आवडीचा विषय असला की माणूस आजारपड कसं विसरून जातो याचं मोठं उदाहरण आहे. ते असं म्हणलं की मी थोड्या वेळ बोलेन, परंतु 1 तास 33 मिनिटं ते आता आपल्या समोर बोललेले आहेत. आणि आपल्यातलाही कोणी हल्लेलं नाही, कारण आपलाही तो आवडीचा विषय होता. आजच्या या कार्यक्रमामध्ये वय वर्ष 9 पासून ते वय वर्ष 90 पर्यंतची माणसं आले. स्पेशल माणूस बार्शीवरनं पन्नालाल सुराणा भाईजी, हे बार्शीवरनं खास हे आले. म्हणजे या विषयाचं महत्व वय वर्ष 8 पासून ते वय वर्ष 90 किंवा अजून त्याच्या पुढची कोणी आले नाहीत म्हणून 90चा उल्लेख केला. परंतु या सगळ्या लोकांना त्याचा उपयोग आहे. म्हणूनच एक वेगळ्या पद्धतीचं व्याख्यान ठेवावं हा आपण उद्देश साध्य केला होता. मी आता बोलायला येण्याचा विषय नव्हता, परंतु मला आता त्यांचा आजार पण आठवला म्हणून मी या ठिकाणी मध्ये आलो. एकदा आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवू. धन्यवाद. परत एकदा धन्यवाद. सरांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितलं होतं, ChatGPTचा एक उल्लेख केला होता सरांनी. तर जेव्हा आम्ही हा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं होतं त्यावेळेस त्यांचा आम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघितला होता. त्यात त्यांनी सांगितलं की माझ्यावर कविता केली स्वतः. मी व्हिडिओ बघता बघता तिथंच पॉज केला, म्हणलं माझ्यावर कविता कर म्हणून माझ्या ChatGPTला सांगितलं आणि आमच्या मसापाच्या ग्रुपवर टाकलं. सगळ्यांना एकदम खुश, आवडलं एकदम. अविनाशजींनी सांगितलं माझ्यावर करून दाखव. मी त्यांच्यावर केली, त्यांना पण आवडली. मग नंतर विचार केला, लग्न होऊन 28 वर्ष झाले अजून कविता केली नाही, बायकोवर कविता कर म्हणे. त्यांनी बायकोवर कविता केली, मी घरी जाऊन बायकोला दाखवली. पण तिला माहित होतं की 28 वर्षात केली नाही. मग तिला ते सगळं सांगावं लागलं की ChatGPTने केलं. तर अशा AIच्या गमती जमती आहेत. सरांनी आज खूप इथं छान रीतीने सगळ्यांना सांगितलेलं आहे. पुण्याच्या सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार आणि असंच सहकार्य प्रतिसाद तुम्ही पुढच्या कार्यक्रमाने देताल ही अपेक्षा. धन्यवाद.